तर आपण काल जे बघितलेलं होतं HTML कोटेशन अँड सायटेशन्स इलेमेंट, तर त्याचा आपण आज ओव्हरव्ह्यू घेऊया फक्त. कारण जे नवीन आहेत त्यांना थोडं समजायला पाहिजे म्हणून आपण ओव्हरव्ह्यू घेत आहे. तर आपण बघू शकता काल आपण जे ब्लॉक कोट आणि सायटेशन इलेमेंट्स आहेत तर ते बघितलेले होते. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं होतं की आपण ब्लॉक कोड बघितलेला होता, क्यू टॅग बघितलेला होता, ABBR बघितलेला होता, म्हणजेच ॲब्रिव्हेशन्स बघितलेलं होतं. त्याच्यानंतर ॲड्रेस इलेमेंट टॅग बघितलेला होता. त्यानंतर आपण बघितलेलं होतं साईट, ओके, आणि व्हिडिओ बघितलेलं होतं. ठीक आहे. तर हे आपण काल HTML एलिमेंट्स बघितलेले होतं. तर ब्लॉक कोड कशासाठी यूज होतो ते पण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर ब्लॉक कोड मध्ये आपण साईट यूज करतो फॉर WWF हॅज वर्क टू हेल्प पीपल, म्हणजे सर्च इंजिन साठी हे मोस्टली यूज होतं. ठीक आहे. तर आपण मी थोडा ओव्हरव्ह्यू आउटपुटचा पण करते की कालचा आउटपुट कसा आलेला होता आपला हे बघा. तर या पद्धतीनं आपलं आउटपुट डिस्प्ले झालेलं होतं. ठीक आहे. तर आता हे आउटपुट आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी आपण काय काय बघितलेलं होतं ते पण आपण ओव्हरव्ह्यू करूया. ठीक आहे. तर ब्लॉक कोड झाल्यानंतर आपण क्यू टॅग बघितलं होतं. तर क्यू टॅग मध्ये बघा, तर आपल्याला जर डबल कोट द्यायचं असेल तर डायरेक्टली आपण काय करतो, तर क्यू टॅग यूज करून असं डबल कोट इम्प्लिमेंटेशन करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट आपलं काय होतं की ज्यावेळेस आपण ऍड्रेस टॅग यूज करतो, तर ऍड्रेससाठी आपण पी टॅग पण घेऊ शकलो असतो, बरोबर. पण आपण का नाही घेतला पी टॅग, कारण ऍड्रेस इंडिकेट काय करतो की हा एक काय आहे की ऍड्रेस आहे, बरोबर. तर ज्यावेळेस आपल्याला ऍड्रेस घ्यायचा आहे त्यावेळेस तो गुगलला किंवा सर्च इंजिनसाठी हेल्प करतो की हा जो ऍड्रेस आहे तर याच्यामध्ये आपण व्हिजिटर्स ऍड, म्हणजे आपला ऍड्रेसचे पूर्ण डिटेल्स, आपले काही वेबसाईटचे डिटेल्स असतील किंवा कॉन्टॅक्टचे डिटेल्स असतील किंवा आपला फोन नंबर असेल किंवा ईमेल असेल, तर त्या सगळ्यांसाठी आपण काय करतो, हा ऍड्रेस टॅग यूज करतो. म्हणून आपण काय केलेलं आहे, तर ऍड्रेस टॅग यूज केलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर आपण साईट यूज केलं. साईट म्हणजे काही वर्क टायटल आहे, जसं की एखाद्या पोयमचं किंवा बुकचं जर आपल्याला ते नाव इंडिकेट करायचं असेल तर आपण हे नाव देऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर व्हिडिओ होता आपला बाय डायरेक्शनल ओव्हरराईड, ज्याच्यामध्ये जी टेक्स्ट आहे ती लेफ्ट टू राईटला जाते आणि लेफ्ट टू राईट टू लेफ्टला जाते. तर याच्यासाठी डिटेल्स तुम्ही HTML ट्युटोरियल पार्ट 2 बघू शकता. ठीक आहे. तर मी फक्त ओव्हरव्ह्यू करते. त्यानंतर कमेंट्स बघितलेलं होतं आणि HTML कलर्स टाईप बघितलेले होते. ते 3 टाईपचे असतात, RGB, हेक्स आणि HSL म्हणून. ठीक आहे. तर याचं आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं. तर एक्झाम्पलसाठी आपण CSSच्या प्रॉपर्टी यूज केलेल्या होत्या. तर CSS प्रॉपर्टी यूज करताना आपण त्याला बॅकग्राऊंड कलर, फॉन्ट साईज हे सगळं बघितलेलं होतं. त्यानंतर आपण काल CSS चे टाइप्स बघितले होते, म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण HTML कोड मध्ये इंटिग्रेट करू शकतो. तर इनलाईन CSS नी करू शकतो, इंटरनलनी करू शकतो आणि एक्सटर्नलनी करू शकतो. ठीक आहे. या 3 पद्धतीने करू शकतो. तर मी ऑलरेडी म्हटलेलं आहे की हे डिटेल्स तुम्हाला ऑलरेडी मी सेकंड पार्ट मध्ये दिलेले आहेत, तर जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर इनलाईन CSS मध्ये जो पण काय आपण इनलाईन CSS आहे ते HTML एलिमेंट्स मध्ये टाकू शकतो. इंटरनल CSS आहे ते आपण इथे जो हेड सेक्शन आहे आपला, तर हेड सेक्शन मध्ये आपण स्टाईल म्हणून घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि एक्सटर्नल मध्ये काय होतं की जशी ही फाईल लिंक केलेली आहे तसे आपण काय करतो, नवीन फाईल क्रिएट करतो, पण CSS देताना आपल्याला काय करायचंय, .css हा एक्सटेन्शन द्यायचा आहे. जर .css दिला तर हे बघा हॅश टाईप सारखं त्याला एक्सटेन्शन पुढे वरती साइन पण आलेला आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण एक्सटर्नल फाईल यूज करतो, जी आपण इथं केलेली आहे. म्हणजे तुमच्या पेजमध्ये जिथं जिथं H4 आहे किंवा H5 आहे तर त्याला ह्या CSS सगळ्या प्रॉपर्टीज काय होणार आहेत, अप्लाय होणार आहेत. मग CSS प्रॉपर्टीज म्हणजे काय की कलर, फॉन्ट साईज, फॉन्ट फॅमिली, बॉर्डर, पॅडिंग, दीज आर दी, आणि H5 म्हणजे तुमच्या पेजमध्ये जिथं जिथं H4 आहे आणि जिथं जिथं H5 आहे तर त्याला तो अप्लाय होणार. इथे बघू शकता तुम्ही एक्सटर्नल CSS आहे तर त्याला आपण टॅग कुठला दिलेला आहे, H4 म्हणून दिलेला आहे आणि H5 म्हणून दिलेला आहे. तर तुम्ही आउटपुट मध्ये बघू शकता इथे. तर आउटपुट मध्ये बघा, तर इथं ऑलरेडी असाइन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं नेक्स्ट, की पॅडिंग आणि मार्जिन बघितलं होतं, बरोबर. तर पॅडिंग आणि मार्जिन साठी बघा, तर आपण इथे ऑलरेडी मार्जिन दिलेलं आहे आणि इथे पॅडिंग दिलेलं आहे. तर पॅडिंग म्हणजे काय की जो आपला एक्सटर्नल CSS हे टेक्स्ट आपण राईट डाऊन केलेले आहे तर त्याच्यावरतीचा स्पेस आणि बॉर्डरच्या आतला स्पेस, तर हा जो स्पेस आहे त्याला आपण पॅडिंग म्हणतो.
आणि मार्जिन म्हणजे काय की बॉर्डरच्या वरती हा स्पेस आलेला आहे, बरोबर. किती स्पेस आलेला आहे हा, तर बॉर्डरच्या वरती आलेला आहे 40 px, बरोबर. तर हे काय होतं ऍज अ मार्जिन म्हणून कन्सिडर होतं. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे पॅडिंग. आपल्याला मोस्टली UI करताना पॅडिंग आणि मार्जिन यूज करावंच लागतं, ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलेलं इथं पॅडिंग आणि मार्जिन पण घेतलेलं आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण आज बघणार आहोत इम्पॉर्टंट. आता बघा इथे हा आपला फाईल आहे, HTML कोटेशन अँड सायटेशन एलिमेंट्स म्हणून टायटल आलेलं आहे, बरोबर. तर त्याच्या साईडला अर्थ सारखा एक आयकॉन दिसत आहे बघा, ठीक आहे. तर तो आयकॉन कसा आहे, तो त्याला फेविकॉन म्हणतो आपण, ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, फेविकॉन. तर मी टाईप करणारच आहे, त्याच्या आधी तुम्हाला एक्सप्लेन करते की आज आपण लेक्चरमध्ये काय काय पॉइंट्स कव्हर करणार आहे, ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत HTML फेविकॉन, HTML पेज टायटल, HTML टेबल्स अँड HTML लिस्ट. हे आपण मेन बघणार आहोत, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आता हा गुगलचा आहे. आपण ज्यावेळेस काय करूया, गुगल म्हणून टाईप करूया, ओके. google.com वेबसाईटला गेल्यानंतर बघा आता ही वेबसाईट लोड होईल. इथे आल्यानंतर बघा हे पेज टायटल आलेलं आहे वरती, बरोबर. आणि त्याच्या साईडला जी हा फेविकॉन पण आलेला आहे, बरोबर. तसा फेविकॉन आपल्याला आपल्या पेजमध्ये क्रिएट करायचा, ठीक आहे. तर त्यासाठी चला क्रिएट करूया. आता बघा ऑलरेडी माझं जर डिबगिंग मध्ये चालू असेल किंवा माझं आउटपुट दिसते, तर इथे तुम्हाला काय करायचंय, पहिले डिस्कनेक्टला क्लिक करायचंय. म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी आउटपुटची फाईल बघत असाल, इथं ओपन आहे, तर तुम्हाला काय करायचंय, हे क्लोज करायचं. तर इथे काय करू शकता, डिस्कनेक्ट म्हणू शकता, ठीक आहे. तर डिस्कनेक्ट केलं तर काय होईल की आपलं जे हे वाली पेज आहे ते पण क्लोज होईल, ठीक आहे. तर आपण याला काय करूया, डिस्कनेक्ट करूया. म्हणजे काय होईल की आपली ही जी फाईल आहे ती डिस्कनेक्ट होईल. आता बघू शकता खाली की माझं जे पेज आहे ते डिस्कनेक्ट झालेलं आहे, ठीक आहे. आता आपण या फाईलमध्ये काय नाही करणार आहे, तर आपण काय करणार आहे की आपल्यासाठी एक नवीन फाईल क्रिएट करणार आहे. त्यासाठी मी आधीचे काय करेल, हे क्लोज करते फाईल, ठीक आहे. नवीन फाईल क्रिएट करायचे तर HTMLच्या साईडला बघा हा न्यू फाईल म्हणून ऑप्शन दिसत आहे, तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्या फाईलला नाव द्यायचंय index2.html, ओके. आता हे दिल्यानंतर बघा मी ह्या पेजला थोडं मॅक्झिमाइज करत आहे, ठीक आहे. ऑलरेडी सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण एक्सक्लेमेटरी टाईप करतो आणि एंटर करतो तर कोड ऑटोमॅटिकली जनरेट होतो, बरोबर. तर आता आपण काय करणार आहोत, HTML फेविकॉनचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर हा आहे आपला HTML फेविकॉन, ओके. आता फेविकॉन म्हणजे काय की मी ऑलरेडी सांगितलं की आता आपण ह्या फाईलला रन करायचंय, तर काय करू शकता, इथं रन म्हणून ऑप्शन आहे, रन वरती क्लिक करायचंय आणि रन विदाउट डिबगिंगला क्लिक करायचं, ठीक आहे. याने काय होईल की आपलं क्रोम पेज ओपन होईल, बरोबर. हे बघा हे क्रोम पेज ओपन झालेलं आहे. आता पेजवरती मी काही राईट डाऊन केलेलं नाही, त्यामुळे हा काय झालेला आहे, व्हाईट स्पेस आलेला आहे. पण मी पेजला टायटल दिलेलं आहे, बघू शकता इथे HTML फेविकॉन म्हणून आलेले आणि त्याच्या साईडला अर्थचा आयकॉन आलेला आहे. इथे आपल्याला काय करायचं, आता एक फेविकॉन घ्यायचं, ठीक आहे. तर फेविकॉन घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, गुगलवरती जायचं आता सर्च करण्यासाठी. इथे बघू शकता तुम्ही, मी इथे सर्च करते. आता सर्च करण्यासाठी मी काय करेल की फ्रूट PNG इमेजेस म्हणून सर्च करते, ठीक आहे. असं केल्यानंतर बघा आता खूप सारे इथे इमेजेस येतात, पण आपल्याला विदाउट कॉपीराईट वाले इमेजेस घ्यायचे, बरोबर. विदाउट कॉपीराईट वाले कुठले की हा PNG ट्री म्हणून आहे किंवा फ्री पिक आहे, तर हे आपल्याला फ्रीमध्ये इमेजेस प्रोव्हाइड करतात. तर मी काय करते की या आयकॉनवरती क्लिक करते. तर आपल्याला काय करायचं, आता हा वाला जो आहे तो आपल्याला इमेज घ्यायचा ॲज अ फेविकॉन म्हणून, किंवा तुम्ही सिंगल इमेज पण घेऊ शकता. जे PNG ट्रीचे आहेत ते सिंगल वाले घेऊ शकता आणि ट्रान्सपरंट वाले पण घेऊ शकता, म्हणजे तो दिसायला पण चांगला वाटेल. आता ही इमेज सिलेक्ट केली तर या इमेजला काय करायचं, तुम्हाला राईट क्लिक करायचं, ओके. राईट क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह इमेज ॲज अ हा ऑप्शन डिस्प्ले होईल, ठीक आहे. आता सेव्ह इमेज ॲज ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे की डेस्कटॉप HTML इमेजेस मध्ये मी आता हे वाला इमेज सेव्ह करते. नाव काय देते त्याला, फ्रूट म्हणून, ठीक आहे. आता फ्रूट म्हणून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याला सेव्हला क्लिक करायचंय, ठीक आहे. सेव्हला क्लिक केल्यानंतर बघा इथे फाईल झाली. आता बघा परत मी एकदा रिपीट करते की आपल्याला काय करायचंय, फ्रूट PNG इमेजेस म्हणून असं सर्च करायचंय. हे केल्यानंतर आपल्याकडे असे मल्टिपल इमेजेस येतील, पण आपल्याला काय करायचे, विदाउट कॉपीराईट इमेजेस घ्यायचे, जसं की PNG ट्री. याच्यावरती मी क्लिक केलं. आता याला क्लिक केल्यानंतर काय होईल, इमेज डिस्प्ले होते. तर तुम्हाला काय करायचे, राईट क्लिक करायचे. राईट क्लिक केल्यानंतर सेव्ह इमेज ॲज करायचे आणि ती इमेज स्पेसिफिक फोल्डरला सिलेक्ट करून सेव्ह करायची,
ठीक आहे. आता नेक्स्ट हा वाला पार्ट कम्प्लीट झालेला आहे आपला, बरोबर. नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय, फेविकॉन जनरेटर म्हणून सर्च करायचंय गुगलला. ठीक आहे. आता बघा, फेविकॉन जनरेटर म्हणून सिलेक्ट केल्यानंतर सर्च केल्यानंतर इथे अशा वेगवेगळ्या टाईपच्या URL येतात. पण तुम्हाला काय करायचंय, हा फेविकॉन.io म्हणून आहे, ह्याला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. आता फेविकॉनला ही वाली पण येते. ठीक आहे. अजून एक आहे की फेविकॉन जनरेटर .com, याला पण तुम्ही करू शकता रिअल फेविकॉन जनरेटर .net किंवा फेविकॉन जनरेटर फ्री पण असं पण करू शकता, जेणेकरून तुमचं खाली खूप सारे अशा लिंक येतील, बरोबर. त्यातली आपल्याला काय करायचे, आता जे फेविकॉन जनरेटर फ्री म्हणून सिलेक्ट केल्यानंतर बघा, हे फेविकॉन अँड ऍप आयकॉन जनरेटर म्हणून वेबसाईट आहे, तर ही आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, मी ज्यावेळेस गुगलला सर्च करते फेविकॉन जनरेटर फ्री, बरोबर. त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला जी URL सिलेक्ट करायची ती म्हणजे ही आहे. म्हणजे आपण कोणती सिलेक्ट करणार आहे, तर favicon.ico अँड आयपायकॉन जनरेटर. आता याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तुमचा असा UI क्रिएट होईल. बघा, UI क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचंय. इथे बघा ऑप्शन येतं, जनरेट युअर favicon.ico, अपलोड अन इमेज PNG टू ICO, JPG टू ICO और GIF. म्हणजे आपण इथे कोणत्या प्रकारचे इमेजेस करू शकतो. एक तर त्याचं एक्सटेन्शन PNG असायला पाहिजे, किंवा एक JPG असायला पाहिजे, किंवा GIF टाईप मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. आता जर मी याला चूज फाईल म्हणेल, तर चूज फाईल केल्यानंतर आपल्याला काय करायचंय की डेस्कटॉप वरती जायचंय. डेस्कटॉप मध्ये माझा फोल्डर कोणता आहे, HTML. HTML मध्ये इमेजेस मध्ये हा माझा फ्रूट आयकॉन स्टोअर झालेला आहे. तर मी काय करेल, याला सिलेक्ट करेल आणि ओपन करेल. परत एकदा प्रोसेस सांगते. चूज फाईल आहे, चूज फाईलला सिलेक्ट करायचे, चूज करायचे. तुमचा जो स्पेसिफिक फोल्डर आहे तिथे जाऊन तुम्हाला काय करायचंय, ती इमेज सिलेक्ट करायचे. बघा, इथे जाऊन मी याला काय करते, ओपन करते. ठीक आहे. आता बघा, fruit.png ही इमेज आली. इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, क्रिएट फेविकॉन वरती क्लिक करायचंय. बघा, क्रिएट फेविकॉनला क्लिक केल्यानंतर विदिन अ सेकंड मध्ये बघा, एवढे सगळे फाईल्स इथे लिंकला आलेले आहेत, बरोबर. आणि इथे एक फोल्डर डाउनलोडला पण ऍक्सेसिबल झालेला आहे, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, डाउनलोड द जनरेटर फेविकॉन याला क्लिक करायचंय. ठीक आहे. याला क्लिक केल्यानंतर बघा, हा फोल्डर डाउनलोड झाला. आता मी काय करते, या फाईल फोल्डरला सिलेक्ट करते. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, पहिले एक्स्ट्रॅक्ट ऑल करायचंय. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑल केल्यानंतर काय होईल की आपले सगळे जे फाईल आहेत ते एक्स्ट्रॅक्ट होतील, बरोबर. आता मी हा जो आहे त्याला इमेजेस मध्ये सिलेक्ट केलाय. तर बघा, याच्यामध्ये फेविकॉन नावाचं एक ऑलरेडी जनरेट झालेलं आहे, बरोबर. आता मी प्रोसेसमध्ये परत सांगत आहे तुम्हाला की हा जो आपला डाउनलोड झालेला आहे फोल्डर, त्याला तुम्हाला काय करायचंय, राईट क्लिक करायचंय. आता तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीम नुसार तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन जे ऑप्शन्स आहेत ते येऊ शकतात. पण तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑल असं ऑप्शन बघायचंय आणि याच्यावरती क्लिक करायचंय. ठीक आहे. याला क्लिक केल्यानंतर तुमचा असा फोल्डर जनरेट होईल आणि याच्यामध्ये तुमचे सगळे जे आता बघा, ह्याच्यामध्ये सगळे फेविकॉन जनरेट होतील. आता हे जे सगळे झालेले आहेत मल्टिपल, हे कशासाठी झालेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुणाचा सॅमसंगचा मोबाईल आहे, बरोबर. कुणाचा मोबाईल आहे की अँड्रॉइड मध्ये खूप सारे कंपनीचे आहेत नावं, की मोटोरोला आहे, विवो आहे, किंवा अप्पो आहे. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या एक्सटेन्शन नुसार हे फाईल जनरेट झालेले, म्हणजे साईज मध्ये कुणाचा छोटा असतो, कुणाचा मोठा असतो. तर ज्या त्या साईज नुसार जो तो फेविकॉन आहे तो प्रॉपर दिसायला पाहिजे, म्हणून एवढे सगळे जनरेट झालेले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल आपल्याला कोणती लागणार आहे, तर ही फेविकॉनचे. तर फेविकॉनचं बघा, मी याला राईट क्लिक करून आता प्रॉपर्टीज मध्ये आपण बघू शकतो शो मोर ऑप्शन्स, आणि मी प्रॉपर्टीला क्लिक करते. ठीक आहे. त्या प्रॉपर्टीलाच क्लिक केल्यानंतर बघा, याचा जो एक्सटेन्शन आहे .ico मध्ये आलेला आहे. म्हणजे काय, ही एक आयकॉन फाईल आहे, बरोबर, जी की आपल्या फेविकॉन साठी क्रिएट होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करणार, हे इमेजला कॉपी करणार. म्हणजे राईट क्लिक करून तुम्ही कॉपी करू शकता, अदरवाईज Ctrl+C म्हणून कॉपी करू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता
की इमेज कॉपी करायची, बरोबर. इमेज कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की ही इमेज तुमच्या स्पेसिफिक फोल्डर मध्ये जाऊन पेस्ट करायचे, बरोबर. आता आपला फोल्डर कुठला आहे, HTML मध्ये इमेजेस हा फोल्डर आहे, याच्यामध्ये इमेज पेस्ट करायचे. बघा फेविकॉन म्हणून झाला, ठीक आहे. आता फेविकॉन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचंय की हा फेविकॉन आपल्याला हेड टॅग मध्ये यूज करायचा आहे, ठीक आहे. आता मी इथे आले, ऑलरेडी आपलं काय येते की ऑलरेडी आपण टायटल टाकलेलं आहे, तर आपल्याला इथे काय करायचंय की फेविकॉन घ्यायचे. तर फेविकॉन घेण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला काय करायचंय ते टायटल नंतर एंटर करायचे आणि इथं आपल्याला लिंक म्हणून टाकायचे. ज्यावेळेस आपण असं लिंक म्हणून टाईप करतो तर त्यावेळेस इथे बघा मल्टिपल ऑप्शन्स येतात, लाईक ॲटोम आलं, CSS आलं, फेविकॉन आलं, IM आलं, इम्पोर्ट, मॅनिफेस्ट, असे खूप सारे टाईप इथे येतात. पण आपल्याला आता सध्या काय फेविकॉन घ्यायचंय, तर बघा मी फक्त काय करते या लिंक मध्ये फेविकॉनला सिलेक्ट करते. तर बघा अशा टाईपचं डायरेक्टली आलं, बरोबर. पण आपलं जे HRF मध्ये दिलेलं आहे तर ते डायरेक्टली इथं आलेलं आहे का, नाहीये. HRF मध्ये आपलं favicon.ico डायरेक्टली प्रेझेंट नाहीये या फोल्डर मध्ये, बरोबर. या फोल्डर मध्ये नाहीये, तर आपल्याला काय करायचंय की जो आपल्या फोल्डर मध्ये आहे तो वाला घ्यायचा. आता आपण या पेजला काय करूया, रिफ्रेश करून बघूया. बघा हा आयकॉन चेंज नाही झाला, का नाही झाला, कारण त्या लिंक पर्यंत तो गेला नाही. आपला कुठल्या फोल्डर मध्ये फेविकॉन आहे, तर इमेजेस मध्ये favicon.ico म्हणून आहे, बरोबर. इथे बघा favicon.ico, तर आपल्याला इथे पाथ चेंज देताना काय करायचंय, इमेजेस स्लॅश, आता बघू शकता तुम्ही इमेजेस स्लॅश केलं की favicon.ico म्हणून आयकॉन आलाय, बरोबर. तर आपण काय करतो इथं की इमेजेस स्लॅश favicon.ico हा फोल्डर घेतोय, बरोबर. कारण हा फोल्डर नाही घेतला तर आउटपुट येईल का नाही. आता मी याला रिफ्रेश करते, तर रिफ्रेश केलं का बघा इथं फ्रुट्स वाला आलं आपलं फेविकॉन, बरोबर. तर फ्रुट्स वाला जो आहे आयकॉन तो वाला आपल्याला आणायचा होता, तो ऍज अ फेविकॉन म्हणून इथे डिस्प्ले झाला. तर ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल की आपण फेविकॉन कशा पद्धतीने दिलेले. तर फेविकॉन साठी आपण काय केलेलं आहे, पहिले की आपण गुगल वरती गेलो. गुगल वरती गेल्यानंतर आपण काय केलेलं इथं की फ्रूट PNG इमेज म्हणून सर्च केलेलं आहे, ठीक आहे. तर फ्रूट इमेज सर्च केल्यानंतर आपल्याला ती इमेज डाउनलोडिंग साठी केलेली आहे. तर इमेज डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या वेबसाईट मध्ये यायचंय. या वेबसाईट मध्ये येऊन चूज फाईल करायचे तुम्हाला. तर चूज फाईल केल्यानंतर ती फाईल तुमच्या डिरेक्टरीमध्ये स्टोअर करून घ्यायचे आणि स्टोअर केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की हेड सेक्शन मध्ये तुम्हाला ही वाली इमेज डायरेक्टली काय करायची, इंटिग्रेट करून घ्यायचे, बरोबर. तर ज्यावेळेस तुम्ही ही इमेज टाकताय त्यावेळेस तुमचं इथे ॲज अ फेविकॉन म्हणून आउटपुट आलेलं आहे. तर इट इज कॉल्ड HTML फेविकॉन. तर हे खूप युजफुल आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट आपण बघू शकतो की आता आपल्याला काय करायचंय, हा आपला काय झाला HTML फेविकॉन झाला, जो आपण HTML च्या हेड सेक्शन मध्ये ॲज अ लिंक म्हणून स्टोअर करतो, बरोबर. तर हे तुम्ही वेगवेगळ्या ब्राउझर वरती पण करू शकता. फाईल फॉर्मॅट मध्ये काय असतात ब्राउझर, आपला एज ब्राउझर आहे, क्रोम आहे, फायरफॉक्स आहे, ओपेरा आहे, सफारी आहे. तर आपला याचं समरी काय आहे की आपण ज्यावेळेस एक फेविकॉन इन्सर्ट करतो तो ॲज अ लिंक टॅग मध्ये करतो, लिंक HTML एलिमेंट्स मध्ये करतो, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपला HTML टायटल. तर ऑलरेडी आपण बघितलं होतं की HTML टायटल्स मध्ये HTML पेज टायटल मध्ये आपण हे पेज ऑलरेडी टाकलेलं. तर हे कशासाठी नॉर्मली यूज होतं, तर हे तुम्हाला SEO साठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमच्या बिझनेसचं फर्स्ट पेज जर तुम्ही इथे टाकलं तरच तुम्हाला गुगलवरती सर्चला ऑप्शन येईल. जर तुम्ही इथे नाही टाकलं तर काय होईल, येणार नाही. म्हणजे हे जे आहे टायटल तुम्हाला कंपल्सरी टाकावंच लागणार, बरोबर. म्हणजेच काय, एखाद्या डॉक्युमेंटचं टायटल डिफाईन होतं याच्यामुळे, बरोबर. तर टायटल म्हणजे काय की एखाद्या पेजचं डॉक्युमेंट डिफाईन होतं, ठीक आहे. तर आपण आतापर्यंत दोन गोष्टी बघितल्या, एक म्हणजे HTML फेविकॉन. तर HTML फेविकॉन साठी प्रोसेस मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला करायचंय. नेक्स्ट आहे आपलं HTML टायटल. हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण स्पेसिफिक HTML पेजचं डॉक्युमेंटचं नेम डिफाईन होतंय, बरोबर. म्हणजे काय की ज्यावेळेस हे सर्च इंजिन साठी तुम्ही यूज करणार आहे तर हे SEO साठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर SEO म्हणजे काय की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, बरोबर. SEO म्हणजे काय की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.
तर हे कुठं डिस्प्ले होतं HTML टायटल, तर पेजच्या टायटल बार मध्ये, बरोबर. जे पेज आहे याचा टायटल बार आहे त्याच्यावरती डिस्प्ले होतं, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, HTML टायटल घेतो. ठीक आहे. तर याचा ओव्हरव्ह्यू काय की HTML टायटल कशासाठी यूज करतो, टायटल ऑफ द डॉक्युमेंट यूज करण्यासाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत HTML टेबल्स. आता प्रत्येकाला मी BR टॅग टाकते. BR ने काय होते, ब्रेक लाईन होते. म्हणजे ज्यावेळेस आता बघा हे सगळं मी बॉडीमध्ये टाकते तर आपला आउटपुट डिस्प्ले होईल आता पेजवरती. आता बघा मी याचं पेज डिस्प्ले झाला, तर हे दोन मी क्लोज करते, HTML फेविकॉन आणि HTML टायटल. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत HTML टेबल्स. आता टेबल्स कशासाठी यूज केले जातात, तर ज्यावेळेस वेब डेव्हलपर काम करतो तर त्यावेळेस जो डेटा आपल्याला अरेंज करायचा असतो तर रोज आणि कॉलम्स मध्ये आपण टाकतो, त्याला आपण HTML टेबल्स यूज करतो. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला HTML टेबल्स. ओके. तर HTML टेबल पण म्हणू शकता तुम्ही. तर हा कशासाठी यूज होतो, टू अरेंज डेटा इन टू रोज अँड कॉलम्स. ओके. तर शॉर्ट फॉर्म मध्ये आपण इथं टाकूया टू अरेंज डेटा इन टू रोज अँड कॉलम. आपण बघणार आहोत रोज आणि कॉलम्स म्हणजे सुद्धा काय. ओके. तर टू अरेंज डेटा इन टू रोज अँड कॉलम, तर डेटा अरेंज करतो आपण रोज अँड कॉलम मध्ये, तर रोज आणि कॉलम ते पण बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण आता स्टार्ट करूया. तर टेबल स्टार्ट करताना आपल्याला सिम्पली टेबलचे डेफिनेशन डिफाईन कसं करणार आपण, HTML टेबल म्हणजे क्रिएट कसं करणार तो बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण BR टॅग टाकणार आहे. तर बघा स्टार्टिंग जर आपल्याला एखादा टेबल क्रिएट करायचा आहे युजिंग रोज आणि कॉलम, तर आपल्याला HTML एलिमेंट यूज करून टेबल आपल्याला टाकावं लागणार आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचंय, तर टेबल म्हणून टाईप करायचं, टेबल टाईप करायचं आणि एंटर करायचं. बघा अशा पद्धतीनं आपलं काय झालेलं आहे, टेबल सिंटॅक्स क्रिएट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, टेबल रो म्हणजेच काय, टेबल. आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे काय करायचंय, मी एक नॉर्मल तुम्हाला काय करते की TH म्हणजे टेबल हेड आणि TR एक देते. TR म्हणजे काय की टेबलचे रो आणि TD आपण यूज करणार आहे ते म्हणजेच काय, टेबल डेटा. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची की TD म्हणजे काय, की TR म्हणजे काय. बरोबर. सगळ्यात पहिले आपण काय करूया, आधी एक एक्झाम्पल क्रिएट करून घेऊया. तर इथे आपल्याला ज्यावेळेस ॲज अ टायटल म्हणून द्यायचंय, तर त्यावेळेस आपण काय करणार आहे, टेबल हेड म्हणून देणार आहे. ठीक आहे. म्हणजे ते आज वरती हेडला डिस्प्ले होतील. फॉर एक्झाम्पल इथे काय केलं आपण, SR. ओके. हे एका लाईन मध्ये आलं. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट काय द्यायचंय की नेम म्हणून द्यायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर द्यायचंय आपल्याला ऍड्रेस किंवा आपण टेक्नॉलॉजी देऊ शकतो. ओके. आता आपण अशा पद्धतीनं दिलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता बघू शकतो आपण पहिले याचं काय करूया, आउटपुट बघूया कशा पद्धतीनं डिस्प्ले झालेलं आहे. हे बघा SR नेम आणि टेक्नॉलॉजी डिस्प्ले झालं इथं. आता आपण याच्यासाठी काय यूज केलं, टेबल हेड. म्हणजे हे जे आहेत काय, टेबल हेड आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तर रेकॉर्ड ऍड करायचे म्हणजे डेटा ऍड करायचा आहे. तर काय करणार आपण, TR मध्ये आपण TD यूज करणार, मल्टिपल. ओके. TR घेतलं तर TR मध्ये आता मी काय करते, मल्टिपल TD देते. मल्टिपल TD ने काय होईल की डेटा येईल. आता पहिलं काय आपलं SR. SR मध्ये आपण टाकलं 1. म्हणजे काय, SR नंबर म्हणजे काय, सिरियल नंबर. त्यात आपण टाकलं 1. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे TD नेम. याच्यामध्ये आपण टाकलं ABC. ओके. आता हे टेस्टिंग पर्पज डमी डेटा आपण टाकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजी मध्ये आपण परत म्हटलं की TD आणि याच्यात टाकलं वेब डेव्हलपमेंट किंवा जावा. ठीक आहे. आता टेक्नॉलॉजीला आपण डमी डेटा टाकतो, आपल्याला रिअल टाकायची गरज नाही. आता हे टाकल्यानंतर बघा आपण रिफ्रेश करून बघूया, त्याच्यात डेटा आला आपला. बरोबर. म्हणजे काय, TD मध्ये आपण टेबल डेटा इन्सर्ट केलाय. TD म्हणजे काय, टेबल डेटा. बरोबर. तर याच्यामध्ये बघा प्रत्येक टेबल सेल्स आहेत म्हणजे काय केलेले, TD न डिफाईन केलेले आहे. म्हणजे काय की टेबल डेटा. टेबल डेटा हा कशाने केलेला आहे, TD न डिफाईन केलेला आहे. बरोबर. असे आपण मल्टिपल TDs टाकू शकतो. आता सेकंड म्हणजे की ह्या दोन्हीला पण यूज करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, TR यूज केलेलं आहे. तर TR म्हणजेच काय, TR चा लॉंग फॉर्म आहे टेबल रो. ओके. काय आहे, टेबल रो. तर टेबल रो आपण यूज केलेला आहे. तर ह्या दोन गोष्टी आपण मोस्टली यूज केलेल्या आहेत. तर याने काय होईल, आपला टेबल क्रिएट होईल. बरोबर.
तर आपण अजून काय करूया की अजून त्याच्यामध्ये डेटा ऍड करूया. तर सेकंड काय आहे, तर पहिले आपल्याला टीआर यूज करावं लागेल आणि टीआर मध्ये परत मल्टिपल टीडीस आपण घेऊ शकतो. तर इथे 2 टाकलं मी. त्याच्यानंतर नेक्स्ट नेम घेऊया आपण टीडी मध्ये, तर PQR. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टेक्नॉलॉजी घेऊया टीडी React.js. ओके. तर आपण काय केलेलं एक डमी डेटा घेतलेला आहे, बरोबर. तर आपण याला काही करूया आता, रन करून बघूया. तर असे तुम्ही मल्टिपल्स घेऊ शकता. तर अजून एक आपण घेऊया. अजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, परत टीआर द्यावं लागेल, बरोबर. तर टीआर दिल्यानंतर परत तुम्हाला टीडी टाकावं लागेल. टीबीएल मध्ये परत थर्ड रेकॉर्ड, त्याच्यानंतर परत टीडी, त्याच्यामध्ये नेम घ्यायचं आपल्याला XYZ, आणि नेक्स्ट आहे टीडी, त्याच्यामध्ये आपण म्हणूया अँड्रॉइड डेव्हलपमेंट. ओके. तशा टाईपचं आपण काय केलेलं आहे, टेबल यूज केलेला आहे, बरोबर. हा टेबल बघा कशा पद्धतीने डिस्प्ले झालेला. तर हा आपला काय HTML टेबल आहे. तर त्यासाठी आपण काय यूज केलं, पहिले टेबल हा HTML टॅग यूज केला, जो स्टार्ट आणि एंड टॅग होतोय, बरोबर. त्यानंतर आपण काय केलं, टीआर यूज केलं. टीआर म्हणजे काय, टेबल रोज, बरोबर. तर आपण हे मोस्टली कशासाठी यूज करतो, टेबल रोज साठी, बरोबर. तर आपण इथे मेन्शन करू शकतो टीआर म्हणजेच काय, टेबल रोज. ठीक आहे. त्यानंतर टेबल हेड आहे, बरोबर. म्हणजे हेडिंग मध्ये जे यूज केलं आपण, त्याच्यासाठी आपण टेबल हेड केले म्हणजेच काय, TH दिला. तर तुम्हाला या सिक्वेन्स नुसार द्यावा लागेल. TH तुम्हाला स्टार्टिंगला हेडिंग घ्यायचे, तर तुम्हाला कंपल्सरी काय करावं लागणार आहे, TH द्यावं लागणार. आणि ज्यावेळेस तुम्हाला डेटा घ्यायचा त्यावेळेस तुम्हाला टेबल डेटा म्हणून TD द्यावा लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं की हा टेबल क्रिएट केलेला आहे. तर टेबल क्रिएट करताना मोस्टली आपल्याला हे एक्झाम्पल यूज होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट टेबलला तुम्हाला काय करायचे, बॉर्डर द्यायचे, बरोबर. आता बघा आपला टेबल आहे हा, तर हा दिसतोच आहे. पण आता आपल्याला काय करायचे की या टेबलला बॉर्डर द्यायचे. तर ती बॉर्डर आपण कशा टाईपची देऊ शकतो, बरोबर. तर बॉर्डर देताना आपण टेबलला देऊ शकतो, TR ला देऊ शकतो, TH ला पण देऊ शकतो, किंवा TD ला पण देऊ शकतो, बरोबर. तर प्रॉपर्टी कुठल्या कुठल्याला असाइन होणार, तर टेबल, TH, TD ला पण देऊ शकतो, बरोबर. आता आपण नॉर्मली काय करूया की टेबल मध्ये इनलाईन CSS वापरून बघू फर्स्ट, बरोबर. इनलाईन CSS असेल तर आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, स्टाईल द्यावं लागणार आहे. आणि स्टाईल मध्ये तुम्ही देऊ शकता बॉर्डर. बॉर्डर मध्ये आपल्याला काय करायचं, किती मोठी बॉर्डर दिसायला पाहिजे त्याच्यानुसार पिक्सेल मध्ये आपण व्हॅल्यू देतो. म्हणजे 1px, 2px, 3px असं देऊ शकतो. त्याच्यानंतर मग आपण त्याला काय करू शकतो की बॉर्डर टाईप पण देऊ शकतो. ठीक आहे. बॉर्डर टाईप झाल्यानंतर मग आपण त्याला कलर पण देऊ शकतो, बरोबर. तर आता आपण काय करूयात, एक एक्झाम्पल क्रिएट करून बघूया. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल क्रिएट करण्यासाठी आपल्याला पहिले काय करावं लागेल, इथे पिक्सेल मध्ये व्हॅल्यू द्यायला लागेल. तर मी इथे देते 2px सॉलिड. सॉलिड का दिले, कारण हा बॉर्डरचा टाईप आहे म्हणून सॉलिड दिला. सॉलिडच्या ऐवजी पण आपण चेंज करू शकतो, लाईक डॉटेड देऊ शकतो, आपल्याला जे पाहिजे ते देऊ शकतो. आता बघा याच्यामध्ये मी काय करेन की एक कलर देईन. आता समजा फॉर एक्झाम्पल कलर देताना बघा इथे ब्ल्यू व्हायलेट म्हणून कलर देते मी इथे. ठीक आहे. तर आपण काय करूया, हा एक्झिक्यूट करून बघूया. ठीक आहे. तर बघा आता जो मेन टेबल आहे तर त्याला काय झालेलं आहे, आपला बॉर्डर आलेली आहे, बरोबर. जो मेन आहे त्याला बॉर्डर आलेली आहे. तर आपण काय करू शकतो की हे देण्यासाठी पहिला आपण काय करूया, आपला जर ऑलरेडी टेबल आहे विदाउट बॉर्डर तो इथे पेस्ट करूया. मी पेस्ट केला बघा इथे, कारण का एक आपल्याला विदाउट बॉर्डर ठेवायचे. ओके. इथे बघा आता हा आपला टेबल आहे ज्याच्यामध्ये एक विदाउट बॉर्डर झाला आणि विथ बॉर्डर झाला. ठीक आहे. तर आउटपुटला तर आपले 2 टेबल येते कारण मी कॉपी पेस्ट केलेले. ठीक आहे. कारण आपल्याला काय करायचं, प्रत्येक टॅगला एक बॉर्डर ठेवून बघायचं, बरोबर. तर आता जर समजा आपण काय केलं की बॉर्डर देताना TH आणि TD ला पण देऊन बघूया. ठीक आहे. तर ते कसं आउटपुट दिसतंय. आता मी काय करते, हा सेम टेबल आहे तो कॉपी करते आणि सेम खाली ठेवू शकतो आपण. हा ओके. ह्याला मी सिलेक्ट केलं, कॉपी करायचे. कॉपी झाल्यानंतर परत मी पेस्ट करते, बरोबर. तर याच्यामध्ये काय करायचे, बॉर्डर दिली. आता सेम आपण ही बॉर्डर द्यायची, तर आपल्याला आपण काय करू शकतो की ही बॉर्डर आहे ते TH ला पण द्यायची आपल्याला आणि TR ला पण द्यायचे, बरोबर. जर तुम्हाला हे वन टाइम बॉर्डर द्यायचे असेल, बरोबर,
आता ही बॉर्डर मल्टिपल्स वेळा न येता आपल्याला जर एकाच ठिकाणी द्यायची तर आपण काय करू शकतो की हेड मध्ये आपल्याला स्टाईल टाकायचे. ओके, आणि हेड मध्ये स्टाईल टाकून त्याला वन टाइम प्रॉपर्टी असाइन करायचे. ठीक आहे, म्हणजे जर आपण याला दिलेलं नाहीये, बघा आता आउटपुट डिस्प्ले केलेलं आहे, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, याला दिलेलं नाहीये बॉर्डर आपण, बरोबर. तर वन टाइम आपल्याला सगळ्याला बॉर्डर द्यायचे, तर आपण काय करू शकतो, तर आपण काय करूया आता एक टेबल रिमूव्ह करूया, कारण आपण काय करू इंटरनल सीएसएस देऊन बघूया आता. ओके, तर मी याच्या खाली परत एक ब्रेक लाईन टाकते, कारण का आपल्याला थोडा स्पेस जास्त पाहिजे. ठीक आहे, तर इथे बघा हेड सेक्शन आहे, हेड मध्ये आपल्याला काय करायचं आता इंटरनल सीएसएस यूज करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं स्टाईल टॅग टाकावं लागेल. तर याच्यामध्ये टाईप करताना आपल्याला काय करावं लागेल, टेबल कॉमा, अजून कशाला देणार आहे आपण, टीएच टॅगला देणार आहे, कॉमा आपण देणार आहोत टीडी ला. ओके, बघा आता ज्यावेळेस मला मल्टिपल HTML टॅगला जर सीएसएस द्यायचं असेल तर आपण डिवायडेशन कशाने केलं, कॉमाने केलेलं आहे, बरोबर. तर हे डिवायडेशन ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ह्याला काय करायचं, कॉमानं डिवायडेशन करायचं, म्हणजे टेबल कॉमा टीएच कॉमा त्याच्यानंतर टीडी. ओके, आणि मग आता आपल्याला काय करायचं, त्याला सीएसएस प्रोव्हाइड करायचं. आता सीएसएस देताना आपण ह्याला काय करूया, बॉर्डर देऊया. तर बॉर्डर दिल्यानंतर ह्याला आपण टाकूया 2px सॉलिड आणि कलर कोड देऊया. तर कलर कोड देताना मी याला काय करते, ब्लॅक देते. अजून एक प्रॉपर्टी आपल्याला अप्लाय करायची, ती म्हणजे काय, कोलॅप्सची. तर कोलॅप्स म्हणजे काय असते, म्हणजे ज्यावेळेस पण आपण एखादा बॉर्डर देतो, डबल बॉर्डर होत असेल तर ती आपल्याला काय करायची, प्रॉपर्टी यूज करताना सिंगल बॉर्डर यूज करायचंय. तर आपण प्रॉपर्टी काय देतो, कोलॅप्स, म्हणजे एकच बॉर्डर डिस्प्ले होणार, बरोबर. त्या बॉर्डर कोलॅप्स मध्ये बॉर्डर डॅश कोलॅप्स. ओके, हे टाकलं तर याच्यामध्ये ऑप्शन येतो कोलॅप्स, बरोबर. आता बघा मी याला काय करते, सेव्ह करते कंट्रोल एसनी, किंवा तुम्हाला माहित नसेल तर फाईल मध्ये जाऊन इथं सेव्ह म्हणू शकता. तर इथे बघा सेव्ह ऑप्शन सोबत इथे शॉर्ट फॉर्म पण दिलेला आहे कंट्रोल एस. तुम्ही कंट्रोल एस केलं तर डायरेक्टली तुमची फाईल सेव्ह होणार. आता मी याला रिफ्रेश करते, तर रिफ्रेश करताना बघा ह्याला ब्लॅक अप्लाय झालेली आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस आपण इथे यूज केलेले बघा, इथे इनलाईन सीएसएस यूज नाही झालं, त्यांना प्रायोरिटी कशाला दिली, इंटरनल सीएसएस ला दिली, बरोबर. म्हणजे दोन्हीला पण डायरेक्टली काय झालं की आपण जे यूज केलेलं होतं हेड सेक्शन मध्ये, तर त्याला डायरेक्टली काय झालेलं आहे, ब्लॅक बॉर्डर डिस्प्ले झालेली आहे. आणि बॉर्डर कोलॅप्सला काय केलेलं आहे, आपण कोलॅप्स म्हणून दिलेलं आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण यूज केली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचे, समजा की हिला फक्त टीएच आणि टीडी ला आपल्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे, तर त्या केसला आपल्याला काय करावं लागणार, फॉर एक्झाम्पल बघा आता हा आपला ऑलरेडी बॉर्डर आलेला आहे, बरोबर. पण विदाउट कोलॅप्स पण कसं होतंय, आपण एक पेज करून बघा, याला मी काय करते की काढून टाकते. ठीक आहे, आणि आपण याला काय करूया, आता सेव्ह करूया आणि रिफ्रेश करू. हे बघा, ज्यावेळेस मी कोलॅप्स टाकलेलं नाही, तर कोलॅप्स टाकलं नाही तर त्याला काही झालं नाही, बघा डबल बॉर्डर आलेली आहे, बरोबर. डबल बॉर्डर पण आली आणि याच्यामध्ये बघा ब्लॅक आणि व्हायलेट हे दोन्ही पण बॉर्डर डिस्प्ले झालेले आहे, बरोबर. पण ज्यावेळेस मी काय करते, ऍज अ कोलॅप्स म्हणून टाकते, तर कोलॅप्स टाकलं का काय झालं, त्याला सिंगल बॉर्डर डिस्प्ले झाली, पण त्यानं प्रायोरिटी काय दिली, ब्लॅक वाल्याला दिली, म्हणजे त्यांनी ब्लॅक वाली बॉर्डर डिस्प्ले केली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दोन प्रॉपर्टी यूज केल्या, ते म्हणजे बॉर्डर दिली आणि बॉर्डर कोलॅप्स. कोलॅप्स म्हणजे काय समजलं, तर ज्यावेळेस डबल बॉर्डर येते तर डबल बॉर्डर अवॉइड करण्यासाठी आपण बॉर्डर कोलॅप्स देतो, तर कोलॅप्स प्रॉपर्टी दिली का आपल्याला सिंगल बॉर्डर मध्ये डिस्प्ले होतं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय नेक्स्ट, की हा जो टीडी आणि टीएच आहे, म्हणजेच काय की आपल्या टेबल मधला टीएच आणि टीडी आहे, म्हणजे हा आणि हा आहे, तर याला फक्त बॅकग्राऊंड कलर द्यायचा. तर त्या केसला आपण कसं करू शकतो, ते इथे यूज करून बघूया डायरेक्टली. त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय, टीएच कॉमा टीडी, बरोबर. असं टाकलं, एंटर करायचे, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज मध्ये आपल्याला याला बॅकग्राऊंड कलर टाकायचा. ठीक आहे, तर बॅकग्राऊंड कलर मध्ये मी म्हटलं ॲक्वा. ठीक आहे, आणि याला आपण काय करूया, सेव्ह करूया. तर आउटपुट बघा कसं येतंय, आलं. आपण जे बॅकग्राऊंड कलर टाकलेलं आहे त्या दोन्ही प्रॉपर्टीला आलं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, टीएच आणि टीडी ला बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. म्हणजेच आपण काय केलं की इथे
टेबल TH आणि TD ला आपण बॉर्डर घेतली, पण आपण स्पेसिफिक TH आणि TD ला पण बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. बरोबर. तर आपण इथे प्रॉपर्टीज जे टाक केलेले आहे ते नोट डाऊन करूया. त्याच्यानंतर मी काय करते, BR टॅग देते. तर BR टॅग मध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज बघितल्या, तर हाऊ टू ऍड बॉर्डर्स. ओके. H1 मध्ये हाऊ टू ऍड बॉर्डर्स. ओके. हे आपण कुठे केलं, टेबलला केलं. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्येच आपण काय बघितलं, आता मी आता BR करते आणि BR टाकून एंटर करते, म्हणजे आपल्याला स्पेसिफिक एक 1 बाय 1 करते. त्यानंतर आपण बघितलं कोलॅप्स्ड टेबल बॉर्डर. ओके. कोलॅप्स्ड टेबल बॉर्डर. तर एकासाठी यूज केलं, तिथे आपल्याला डबल बॉर्डर येऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, इथं कोलॅप्स यूज केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की टेबलला आपल्याला स्टाईल द्यायचे. बरोबर. तर स्टाईल टेबल मध्ये काय केलं, आपण बॉर्डर यूज केली. ओके. तर याच्यामध्ये आपण यूज केलं टेबल बॉर्डर. हा एक बघितला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय की बॉर्डरला राऊंड करायचंय. बरोबर. म्हणजे त्याचे जे कॉर्नर डिस्प्ले होतात आहे ना, आता इथे बघा, याचे जे कॉर्नर आहेत ते स्ट्रेट आहेत, म्हणजे याला राऊंड नाहीये. तर आपल्याला काय करायचंय की या टेबलला राऊंड करायचंय. तर आपण कसं करणार, कोणते प्रॉपर्टी यूज करणार, तर तेव्हा बघूया की राऊंड टेबल कॉर्नर्स. ओके. तर राऊंड टेबल कॉर्नर्स मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, नेक्स्ट तेव्हा प्रॉपर्टी आपण असाइन करू. ठीक आहे. तर याच्यामध्ये बॉर्डर रेडियस घ्यावा लागणार आहे आपल्याला. बरोबर. तर बॉर्डर रेडियस कुणाला घ्यावं लागणार आहे, जिथे आपला मेन आहे कुठला, टेबल TH आणि TD. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, बॉर्डर रेडियस घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर बॉर्डर रेडियसला सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे टाकणार आहे आपल्याला किती % पाहिजे किंवा किती पिक्सेल मध्ये पाहिजे ती साईज आपल्याला इथं द्यायची. बरोबर. तर मी काय करते, इथे की 20px म्हणून देते. ठीक आहे. तर 20px दिल्या. आता आपण काय करूया, रिफ्रेश करूया याला. पण रिफ्रेश करायच्या आधी बघायचे कॉर्नर कसे आहेत. ओके. आता मी याला रिफ्रेश करते. तर रिफ्रेश केल्यानंतर बघा, जो कलर आहे तो कसा झाला बघा त्याला, म्हणजे त्याला काय झालेलं आहे, रेडियस अप्लाय झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कलर बघत असाल बॅकग्राऊंडचा, त्याला कशा पद्धतीनं तो कॉर्नर आलेला आहे. बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्याला बॉर्डर रेडियस देऊ शकतो. तर आपण हीच प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची असेल तर आपण याच्यामध्ये पण यूज करू शकतो. ठीक आहे. पण अप्लाय म्हणताना सगळीकडे अप्लाय होणार ते. ठीक आहे. आता मी याला रिफ्रेश करते, सेम तो अप्लाय झालेला आहे. बरोबर. आता जी आपली हे जे लाईन आहे किंवा आपण जे घेतलेलं आहे बॉर्डर, तर ते कसे आहे की आपण बॉर्डर स्टाईल आहे ती सॉलिड मध्ये घेतलेले. पण जर आपल्याला मल्टिपल बॉर्डर्स पाहिजे असतील तर कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण, तर त्यासाठी आपण काय करूया, की खाली टेबल क्रिएट करू किंवा जो ऑलरेडी झालेला आहे तो आपण कॉपी पेस्ट करूयात खाली यूज करण्यासाठी. त्यासाठी बॉर्डर स्टाईल्स. ओके. तर इथून आता मी काढत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर आता बॉर्डरचे टाईप बघायचे आहेत आपल्याला, बॉर्डर स्टाईल. बरोबर. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की बॉर्डर स्टाईल मध्ये ऍज अ बॉर्डर डॅश स्टाईल म्हणून प्रॉपर्टी यूज होते. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत इथे बॉर्डर स्टाईल. ओके. आता बॉर्डर स्टाईल आहे, आपण ऑलरेडी तर वरती काय टाकलेलं इथे हेड सेक्शन मध्ये, तर बॉर्डर टाकलेली सॉलिड. बरोबर. मग आपण काय करूया की बॉर्डर स्टाईल म्हणून कशी डिस्प्ले होते ती वाली बघूयात आपण. ठीक आहे. आता आपला हा टेबल आहे, तर टेबलमध्ये आपल्याला काय करायचे, TH आणि TD देऊयात, पण आपण टेबलला पण एक बॉर्डर देऊन बघूयात. ठीक आहे. तर याच्यामध्ये स्टाईल घ्यायचं आहे, स्टाईल मध्ये तुम्हाला द्यायचं आहे बॉर्डर स्टाईल. आता बघा इथे बॉर्डर डॅश स्टाईल हा ऑप्शन आलेला आहे. असा आला, ह्याच्यामध्ये बघा मल्टिपल बॉर्डरचे टाईप दिसतात बघा. डॅशड आहे, डॉटेड आहे, डबल आहे, ग्रुप, त्याच्यानंतर रिच, सॉलिड. बरोबर. पण आपल्याला काय करायचं इथं की डॅशड मध्ये घ्यायचंय, म्हणून आपण काय केलं, डॅशड मध्ये सिलेक्ट केलं. ठीक आहे. आता बघा डॅशड मध्ये सिलेक्ट केल्यानंतर मी याला रिफ्रेश करते, तर आपली बॉर्डर प्रॉपर्टी कशी आलेली. आता सगळ्यात इम्पॉर्टंट बघा इथे आपल्याला ते इथे एक्झाम्पल काय करावं लागलं नाही, नवीन क्रिएट करावं लागणार, कारण त्यांना प्रायोरिटी कशाला दिली, इंटरनल CSS ला दिली. बरोबर. तर दिली आणि त्याच्यामध्ये काय केलं त्यानं की TH ला आपण स्पेसिफिक देऊन बघूया. आता हे आपल्या होते इनलाईन जे आहेत आपण अप्लाय करून बघूयात. ठीक आहे. तर देताना तुम्हाला काय करायचं, TH ला द्यायचे.
TH आणि एक TD ला द्यायचे. ठीक आहे. आता आपण काय केलं की डॅश रो देताना कशाला अप्लाय करणार आहे? TH आणि TD ला. तर इथे बघू शकता नॉर्मल तुम्ही त्याची जी बॉर्डर आहे ती डॅश मध्ये आलेली आहे बघा. कुणाला? फक्त SR आणि 1 ला. बरोबर. ज्यावेळेस आपण स्पेसिफिक इनलाईन मध्ये टाकतोय ते कशामध्ये आलेली त्याची? SR म्हणजेच आपला जो टेबल हेड आहे त्याला आणि रोला आलेले आहे. ठीक आहे. आता हे आहे ते खूप स्मॉल मध्ये दिसत आहे, त्याला थोडं आपण मोठं करूयात. ठीक आहे. म्हणजेच काय की त्याची साईज वाढवूया. बिफोर दॅट आपण काय करूया की बॉर्डरला एक कलर देऊया. ठीक आहे. म्हणजे जो आपला बॉर्डर आहे तर त्याला आपल्याला कलर द्यायचा. तर कलर देण्यासाठी आपण काय करूया की बॉर्डर डॅश कलर म्हणून देऊया. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे. आता यासाठी आपण काय करूया TH आणि TD मध्ये एक बॉर्डर कलर घेऊया. ठीक आहे. बॉर्डर कलर थोडा वेगळा घेऊया म्हणजे दिसायला पण प्रॉपर दिसेल. आता बघा हा मी ब्ल्यू म्हणून घेते. ठीक आहे. ब्ल्यू म्हणून मी काय केलेलं आहे बॉर्डर कलर घेतलेला आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला बॉर्डर स्टाईल नंतर बॉर्डर कलर. ठीक आहे. तर बॉर्डर कलर साठी आपण काय केलेलं आहे मी वरती घेते याला. तर याला आपण दिलेलं आहे बॉर्डर डॅश कलर म्हणून म्हणजेच ब्ल्यू. आता बघा मी या पेजला सेव्ह करते आणि आउटपुट रन करते. तर बघा आपलं जे बॉर्डर कलर आहे बघा ब्ल्यू म्हणून झालेलं आहे इथे. बरोबर. ब्ल्यू म्हणून डिस्प्ले झालेला आहे बघा याला. ठीक आहे. तर हा ब्ल्यू अप्लाय झाला. आता दुसरा कलर एक चूज करून बघूया इथे. ब्ल्यूच्या ऐवजी आपण काय करू रेड करूया म्हणजे थोडा वेगळा दिसेल. आता मी याला रिफ्रेश करते. बघा रेड कलरचा आला बॉर्डर कलर. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं ओव्हरव्ह्यू मध्ये आता टेबल बॉर्डर्स मध्ये की हाऊ टू ऍड बॉर्डर्स. बरोबर. त्याच्यानंतर बॉर्डरला कोलॅप्स कसं करायचं किंवा कोलॅप्स प्रॉपर्टी काय ते बघितलं. त्याच्यानंतर टेबल बॉर्डर यूज केली आपण. त्याच्यानंतर टेबल बॉर्डरला राऊंड केलं. त्याच्यानंतर बॉर्डर स्टाईल पण दिली आणि बॉर्डर कलर दिला. तर हे आपण कशामध्ये बघितलं टेबल बॉर्डर्स मध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं टेबल साईज. ओके. नेक्स्ट आहे आपला याच्यानंतर BR करते. तर टेबल साईज बघायचं आपल्याला. बरोबर. टेबल साईज म्हणजे काय जसं की आता आपण करणार होतो साईज आपल्याला मॅनेज करायचे. म्हणजे काय करायचं की हा जो आपला आहे नेम आहे SR नेम टेक्नॉलॉजी. तर प्रत्येकाला आपल्याला थोडं मोठं मोठं करायचं. म्हणजे नेम आहे तर नेम माझं छोटंच आहे पण आपल्याला काय करायचंय मोठं करायचं तो कॉलम. तर त्याला कसं करणार आपण. बरोबर. तर तो वाला बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपला टेबल साईज. ओके. टेबल साईज मध्ये मोस्टली पहिला पार्ट येतो की जर आपल्याला टेबल साईज करायचे तर त्याच्यामध्ये हाईट आणि विड्थ प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायला लागणार आहे युजिंग स्टाईल ऍट्रिब्यूट. ओके. तर ज्यावेळेस आपल्याला स्टाईल ऍट्रिब्यूट यूज जर आपल्याला स्टाईल ऍट्रिब्यूट यूज करायचं त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो तर हाईट आणि विड्थ प्रॉपर्टीज यूज करतो. बरोबर. तर हाईट विड्थ कशा पद्धतीने करूयात ते बघूयात आता आपण. नेक्स्ट आता हे एक्झाम्पल आहे. याच्यानंतर मी काय करते BR टॅग टाकून आपल्याला काय करायचे की तर स्टाईल मध्ये विड्थ प्रॉपर्टी आपल्याला यूज करून बघायचे. तर इथे बघा हा वाला कॉपी करून घेते मी. ठीक आहे. हा टेबल आहे. त्याच्यामध्ये मी काय करेल की BR टाकलेला आहे ऑलरेडी पेस्ट करते. ठीक आहे. तर इथे बघा आता मी हा स्टाईल आहे तो पण काढून टाकते. ओके. आणि हे पण काढून टाकते कारण का आपल्याला स्टाईल मध्ये फक्त यूज काय करायचे विड्थ यूज करायचे. म्हणजेच काय की स्टाईल मध्ये विड्थला 100% द्यायचंय. म्हणजे टेबल किती पद्धतीने मोठा दिसतो बघा 100% म्हणजे काय पूर्ण स्पेस एंटायर त्यानं एक्सेप्ट करणार. ठीक आहे. तर इथे बघा आता हा वाला टेबल आहे आपला. तर याच्यामध्ये आपण विड्थ काय केलेली 100% दिलेली. तर याला बघा आपण रिफ्रेश करूया. आता बघा सेम हाच टेबल आहे आपण जो वरती टेबल घेतलेला आहे हा. त्याला फक्त आपण काय केलेलं आहे विड्थ टाकली तर तो पूर्ण पेज मध्ये आला बघा 100%. म्हणजे आपला जो हा पेज आहे त्याच्यामध्ये त्याची विड्थ काय झाली 100% आली. त्याच्यानंतर त्याने बघा SR नुसार त्याने तेवढी स्पेस मॅनेज केलेली नेम नुसार तेवढी स्पेस मॅनेज केलेली आणि टेक्नॉलॉजी नुसार तेवढी स्पेस मॅनेज केलेली आहे बघा 100% दिल्यानंतर. ओके. म्हणजेच काय झालं हे HTML टेबल विड्थ झालं. बरोबर. जर आपल्याला स्पेसिफिक कॉलमला विड्थ द्यायची तर देऊ शकतो का. येस. ओके. कशी देणार बघा. आता आपण इथे काय केलं तर हा टेबल साईज आहे तो आपण थोडा खाली घेऊन येऊया. ठीक आहे. कारण याच्यामध्ये आपण बघतोय टेबल साईज मध्ये
तर टेबल साईज मध्ये नेक्स्ट, ठीक आहे, तर टेबल साईज मध्ये आपण काय केलं, पहिलं HTML टेबल विड्थ बघितले, HTML टेबल विड्थ. ओके, त्याच्यामध्ये काय केलं, विड्थला पण 100% दिला, बरोबर. म्हणून काय झालं, आपला हा टेबल आहे तो 100% डिस्प्ले झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे की स्पेसिफिक एखाद्या कॉलमची किंवा THची आपल्याला काय करायचंय की इन्क्रीज करायचंय विड्थ. तर त्याला कसं करू शकतो आपण, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपला HTML टेबल कॉलम विड्थ. ओके, तर आपल्याला स्पेसिफिक करायचं असेल तर कसं करू शकणार आपण. फॉर एक्झाम्पल बघा, इथेच आपण यूज करून बघूया. जर समजा आपला TH आहे SR मध्ये तुम्हाला काय करायचंय की थोडी मोठी स्पेस मॅनेज करायची, तर तुम्ही इथं देऊ शकता स्टाईल, आणि स्टाईल मध्ये आपल्याला काय करायचंय, विड्थ द्यायचं. ठीक आहे, विड्थ मध्ये मी काय करते, आता आपला हा 100% आहे, तर 100% पैकी आपल्याला काय करायचंय, तिन्हीला मॅनेज होईल एवढं द्यायचंय. आता आपल्याला काय करूया आपण, आता 20% देऊया ह्याला. असं म्हणत आपण की SR जो आहे, तर SRच्या कॉलमला मला फक्त 20% पाहिजे, बरोबर. आता मी याला रिफ्रेश करते, तर बघा SR ला 20% मॅनेज झालेले, म्हणजे रिमेनिंग किती, 30% नेमला आली आणि 50% टेक्नॉलॉजीला आली, म्हणजे टोटल किती झालं, 100%, बरोबर. आता तुम्ही म्हटले की नाही, मला काय करायचंय, नेमला आहे, नेमला थोडी जास्त द्यायचे, बरोबर. नेमला आपल्याला काय करायचंय, 40 द्यायचे, बरोबर. तर आपण काय करू शकतो, इथं स्टाईल मध्ये आपण दिलं विड्थ, ओके, आणि विड्थ मध्ये टाकलं 40%. तर हे टाकल्यानंतर टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिकली मॅनेज होईल 40% मध्ये, बरोबर. आता बघा मी याला रिफ्रेश करते, तिचा स्पेस बघा आता विदाउट रिफ्रेश, हे बघा आता काय झालं, नेमला 40% झालं आणि टेक्नॉलॉजीला सुद्धा 40% त्यांना ऑटोमॅटिकली अलोकेट करून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की टेबलच्या कॉलमला सुद्धा विड्थ देऊ शकतो, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता मी याच्यानंतर BR टाकते, कारण का आपल्याला खाली स्पेस नाही चेक करण्यासाठी, म्हणून मी काय करते, ब्रेक लाईनने एंटर करून स्पेस मॅनेज करते, ठीक आहे. आता इथे रिफ्रेश करते, रिफ्रेश केल्यानंतर बघा स्पेस आलाय, तर 3 BR आले. आता इथे तुम्हाला काय करायचंय की आपण तर वरती कॉलमला दिलं, बरोबर, पण आता आपल्याला काय करायचं, या रेकॉर्ड मध्ये पण स्पेस पाहिजे, बरोबर. आता आपले जे कॉलम आहेत, तर कॉलमला दिलेस, पण आपण काय करायचंय की आपल्याला याच्या रेकॉर्ड आहेत, तर रेकॉर्ड मध्ये पण आपल्याला काय करायचं, स्पेस मॅनेज करायचं, बरोबर. तर आपण कसं करू शकतो, सेम आपल्याला काय करायचंय, जो आपला TR आहे, तर TR मध्ये आपल्याला काय करायचंय, विड्थ मॅनेज करायचे, बरोबर. तर कसं करू शकतो, तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला HTML टेबल रो हाईट. ओके, HTML टेबल रो हाईट म्हणजे काय, रो मध्ये आपल्याला काय करायचं, स्पेस मॅनेज करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की जो आपला TR आहे, म्हणजेच काय, हा TR, त्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, स्टाईल घ्यायचे, स्टाईल मध्ये द्यायचे आपल्याला हाईट, बरोबर. कारण का आपण जे यूज करणार आहे, आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, हाईट यूज करायचे, कारण रो मध्ये काय पूर्ण त्याची विड्थ त्याने मॅनेज करून घेतली, बरोबर. आता आपल्याला काय करायचे, जे आपले डिस्प्ले होणारे रेकॉर्ड आहेत, तर त्याला आपल्याला हाईट प्रोव्हाइड करायचे, म्हणजेच काय, HTML टेबल रो हाईट. तर ती कशी देणार आपण, तर TR मध्ये मी काय करते, हाईट स्टाईल ऍट्रिब्यूट मध्ये हाईट घेते, आणि याला आपण स्पेसिफिक हाईट प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे काय की मी याला फॉर एक्झाम्पल 200 पिक्सेल, PX म्हणजेच काय, पिक्सेल मध्ये आपण साईज प्रोव्हाइड केली, बरोबर. तर हे प्रोव्हाइड केल्यानंतर मी आता ह्याला काय करते, रिफ्रेश करते. तर बघा याच्यामध्ये कसं आलेलं आहे बघा, पहिला जो आहे ज्याला आपण प्रोव्हाइड केलेले कितीपर्यंत मॅनेज झालेला आहे, बरोबर. तर आता आपण काय करूया, याला थोडी कमी करूया, कारण साईज जे आहे 200 खूप जास्त होते, तर याला 100 पिक्सेल देऊया आणि रिफ्रेश करूया. तर बघा पहिला आणि थर्ड वाला कसा दिसतोय, आणि याच्यामध्ये कसा स्पेस मॅनेज झालेला आहे, म्हणजेच काय झालेला, हाईट अप्लाय झालेली आहे त्याला, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांना काय करूया, 50 पिक्सेल ही हाईट प्रोव्हाइड करूया, ठीक आहे. मी आता काय करते, स्टाईल मध्ये हे कॉपी करून दोन्हीला टाकून देते, म्हणजे आपला टेबल आहे तो किती अट्रॅक्टिव्ह दिसतोय तो बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने डिस्प्ले झाला. आता बघा हा वाला आपला बेसिक होता, बेसिक टेबल आपण मॅनेज केलेला होता. तर त्याच्यानंतर
हा जो नेक्स्ट आहे तो म्हणजे आपला काय विड्थ आणि हाईट आहे, बरोबर. तर विड्थ आणि हाईटनं आपण किती पद्धतीनं चांगल्या अट्रॅक्टिव्ह बनवू शकता बघा. फक्त आपण काय केलेलं दोनच प्रॉपर्टी यूज केलेल्या आहेत, ते म्हणजे हाईट आणि विड्थ. तर त्याला लुक अँड फील बघा, हा टेबल बघा आणि हा टेबल, तर किती लुक अँड फील बेटर दिसतोय, बरोबर. तशा पद्धतीने आपण काय करू शकतो की टेबलला साइजेस मॅनेज करू शकतो, बरोबर. तर नेक्स्ट घेऊया आपण आता HTML टेबल हेडर्स, बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, लेफ्ट साइडला प्रॉपर पद्धतीनं जसं आपण कॉलेजमध्ये व्हर्टिकल टेबल्स घेतो आणि हॉरिझॉन्टल घेतो, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हा टेबल पण अलाइन करून घ्यायचा, ठीक आहे. तर नेक्स्ट आपला पॉइंट आहे HTML टेबल हेडर्स. तर आपण इथे BR पहिले H1 टाकूया. H1 मध्ये पहिला काय येईल की टेबल हेडर्स. ओके. तर ह्या टेबल नंतर आपल्याला काय करायचंय, BR द्यायचं. आता आपण इनलाईन CSS काय यूज करत आहे, तर समजा आपण काय केलं, समजा इथं इंटरनल CSS मध्ये दिलं तर काय होईल की सगळ्या टेबलला ते अप्लाय होणार, मग आपल्याला डिफरन्स नाही समजणार. म्हणून आपण काय करत आहे की इनलाईन CSS ना तो डिफरन्शिएट करत आहे, म्हणजे आउटपुट आपल्याला प्रॉपरली डिस्प्ले करता येईल, ठीक आहे. तर नेक्स्ट टेबल हेडर्स आहे. तर टेबल हेडर्स मध्ये आपल्याला काय करायचंय की त्या टेबलला हेडर्स प्रोव्हाइड करायचे. तर हेडर प्रोव्हाइड करताना पहिले आपण काय करूया की जर समजा आपल्या TH आहे तर TH मध्ये आपल्याला व्हर्टिकल यूज करायचंय, बरोबर. तर व्हर्टिकल यूज करताना आपण कशा पद्धतीने करू शकतो तर टेबलला बघूयात आपण. नेक्स्ट आहे आपला टेबल हेडर्स. त्यासाठी आपण काय करू, एक टेबल क्रिएट करू टेबल हेडर्स यूज करण्यासाठी, ठीक आहे. त्यासाठी टेबल आणि हेडर्स मध्ये डायरेक्टली काय येणार, TR येणार ऑप्शन, ठीक आहे. तर TR मध्ये आपण मल्टिपल TH घेणार आहोत. तर TH मध्ये पहिला आपण घेतला SR नंबर आणि नेक्स्ट TH आहे त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण नेम, ते दोनच घेऊया, ठीक आहे. हा एक यूज करू आणि नेक्स्ट टेबल मध्ये आपण नेक्स्ट TR मध्ये काय करूया, डेटा इन्सर्ट करूया. तर पहिले TR आलं, TR मध्ये TD घ्यायचंय. तर TR मध्ये आपण काय केलं, 1 टाकलं आणि त्याच्यानंतर नेक्स्ट TD आहे तर TD मध्ये नेम टाकला आपण काय, ABC, ठीक आहे. आता हे आपण टेबल हेडर्स म्हणून यूज करणार आहोत. तर टेबल हेडर्स डिफाईन काय करतं की TH एलिमेंट्स आणि TH एलिमेंट्स रिप्रेझेंट काय करतात, टेबल सेल्स, ओके. तर बघा याचा आउटपुट कसं येतंय बघा. आता पहिले काय केलं आपण, टेबल हेड न यूज करता काय केलेलं आहे, TR म्हणून दिलेलं आहे, ठीक आहे. तर मी याला रिफ्रेश करते. तर याच्यामध्ये बघा SR नंबर आणि नेम आलेला आहे, बरोबर. आता आपल्याला याला काय करायचं, व्हर्टिकल टेबल्स नी यूज करायचे, म्हणजे व्हर्टिकल टेबल हेडर्स यूज करायचे. तर कशा पद्धतीनं करणार आपण, तर पहिला आहे आपला टेबल, बरोबर. टेबल मध्ये आपण TR दिलेलाच आहे, पण आपण काय करणार, जसं की आता SR नंबर हा TH मध्ये, तर याला डायरेक्टली काय करणार, TD म्हणून देणार. टेबल हेडर्स मध्ये काय होतं बघा, इथं मी काय केलंय, SR नंबर दिला, बरोबर. त्याच्यानंतर सेम TR घेतलेला आहे. TR मध्ये परत मी TH घेते आणि TH मध्ये मी काय करते, परत नेम म्हणून घेणार आहे मी TH म्हणून घेणार आहे नेम आणि नेमला काय करणार आहे, व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. तर हे आपलं TH मध्ये परत मी काय केलं, TD घेतला. तर टेबल हेडर्स मध्ये व्हर्टिकल टेबल हेडर कसा डिस्प्ले होतो ते बघा. याला रिफ्रेश केलं तर बघा जसं हे वरती असं समोरासमोर दिसत होतं, बरोबर. तसंच टेबल हेडर्स मध्ये व्हर्टिकल मध्ये कसं आलं बघा, म्हणजे पहिले सगळे टेबल हेड आले आणि मग त्याच्या रेकॉर्ड्स, बरोबर. तर याला थोडी काय करूया आपण, विड्थ इन्क्रीज करू, म्हणजे काय होईल की प्रॉपर इथं डेटा डिस्प्ले होईल. तर स्टाईल दिलं, स्टाईल मध्ये विड्थला आपण काय करूया, 100% घेऊया. तर बघा इथे दिसते SR नंबर आणि नेम, बरोबर. तर याच्यामध्ये काय झालं की हा टेबल जो झाला तो व्हर्टिकल टेबल हेडर्स म्हणून कन्सिडर झाला, बरोबर. आता या टेबलला आपल्याला काय करायचंय, अलाइन करायचंय प्रॉपर. तर अलाइन करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ते टेक्स्ट अलाइन म्हणून प्रॉपर्टी आहे ती वाली यूज करायची, बरोबर. जसं की आता TH आहे, तर TH मध्ये आपण काय केलं, स्टाईल मध्ये टेक्स्ट अलाइन म्हणून यूज केलं. तर टेक्स्ट अलाइन मध्ये आपण काय करूया, लेफ्ट साईडला देऊया, किंवा याला आपण 3 प्रॉपर्टी पण देऊ शकतो, सेंटर पण देऊ शकतो आणि राईट पण देऊ शकतो, ठीक आहे. आता बघा मी याला रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर ऑलरेडी तो सेंटर मध्ये आहेच, बरोबर. पण हा बघा
याला आपण प्रॉपर्टी असाइन नाही केली तर तो सेंटरमध्ये आला का नाही, तो लेफ्ट साईडलाच आहे. बरोबर. म्हणजेच काय झालं की तुमचा SR नंबर आहे त्याला सेंटर प्रॉपर्टी ऑलरेडी असाइन झालेली आहे. पण याला झालेली आहे का नाही, कारण का आपण हा जो दिलेला आहे याला नाही दिलेला आहे. बरोबर. जो फक्त SR नंबर आहे तो तर झालेला आहे. पण याला जर लेफ्ट मध्ये यूज केला तर तो काय होईल की लेफ्ट मध्ये डिस्प्ले होईल. ठीक आहे. बघा, SR नंबर आला लेफ्टला. जर आपल्याला काय करायचं, SR नंबर आहे त्याला राईटला द्यायचा आहे, तर आपण इथं काय करू शकतो, राईटला पण देऊ शकतो. बघा, प्रॉपर्टी असाइन करते मी राईट म्हणून, तर आपण याला काय केलेलं आहे, राईट मध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. रिफ्रेश केलं, बघा ही प्रॉपर्टी कुठे डिस्प्ले झाली, ती झाली राईट मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, याला इम्प्लिमेंट करू शकतो. तर याला मी आता सेंटरमध्येच ठेवत आहे. ठीक आहे. तर याला सेंटरमध्ये प्रॉपर्टी असाइन झाली. तर हे म्हणजेच काय, अलाइन टेबल हेडर्स. ओके. म्हणजेच काय, टेक्स्ट अलाइन प्रॉपर मॅनेज केली. बरोबर. तर आपण याच्यामध्ये दोन बघितले की ज्यावेळेस आपण यूज करणार आहे हे, तर टेबल हेडर्स मध्ये नेक्स्ट टॉपिक बघितला आपण. टेबल हेडर्स मध्ये फर्स्टली बघितलं आपण वर्टिकल टेबल हेडर्स. ओके. म्हणजेच काय झालं, व्हर्टिकलला डिस्प्ले झालं आणि त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या टेबलला अलाइन केलं. बरोबर. अलाइन करताना काही प्रॉपर्टी यूज केल्या, लेफ्ट, राईट आणि सेंटर. ओके. अलाइन टेबल हेडर्स. ओके. तर हे बघितलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की मल्टिपल हेडर्स, म्हणजे हेडर जे आहे मल्टिपल कॉलम्सला द्यायचं असेल. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल नेम आहे, पण नेम मध्ये आपल्याला 2-3 नेम्स यायला पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय, हेडर फॉर मल्टिपल कॉलम्स. नेक्स्ट पार्ट आहे आपला हेडर्स फॉर मल्टिपल कॉलम्स. ओके. तर याला आपण प्रॉपर्टी कशी असाइन करणार बघा, म्हणजे हेडर फॉर मल्टिपल कॉलम्स म्हणजे काय की जे आपले 2 or more कॉलम्स आहेत ते आपण स्पॅन्स करतो. बरोबर. स्पॅन्स करतो म्हणजे काय की एक जर आपला हेडर टेबल हेड असेल तर त्याच्यामध्ये आपण मल्टिपल जे रेकॉर्ड्स आहेत ते स्पॅन करू शकतो. आता कॉलम स्पॅन काय असते ते वाला बघूया. स्पॅन करण्यासाठी तुम्हाला कॉलम स्पॅन यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठली प्रॉपर्टी यूज करावं लागणार आहे, तर COLSPAN. ओके. कॉलम स्पॅन यूज करावं लागणार आहे. तर चला आपण एक एक्झाम्पल करून बघूया. आता त्यासाठी मी काय करेल, इथे नवीन टेबलच क्रिएट करेल. ठीक आहे. टेबल नवीन क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पहिले टेबल घ्यावं लागणार. टेबलमध्ये TR, आणि TR मध्ये आपल्याला काय करायचंय, मल्टिपल TH घ्यायचे. तर TH घेताना बघा इथं मी पहिले काय करते, तर नेम घेते. ओके. आणि नेमचे इथं आपल्याला काय करायचंय, आता कॉलम स्पॅन घ्यायचंय. तर कॉलम स्पॅन मध्ये आपले किती रेकॉर्ड येणार आहेत ते आपल्याला इथं टाकावं लागणार. म्हणजे आपण मी टाकलं 2. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपण घेऊया TH. तर TH मध्ये टाकूया नेक्स्ट की ऍड्रेस. पण याला मी कॉलम स्पॅन टाकत नाही आता बघा. आता आपण काय करूया, नेक्स्ट TR मध्ये व्हॅल्यू घेऊया. तर TR साठी TR नंतर मी टाकते TD. तर TD मध्ये नेम टाकूया आपण ABC. आणि दुसरं एक TD घेणार, त्याला टाकूया आपण PQR. हे टाकलं. आणि नेक्स्ट आपलं काय, ऍड्रेस. तर ऍड्रेस मध्ये मी टाकलं TD इंडिया. ठीक आहे. तर बघा 2 कॉलम स्पॅन आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय की ह्या टेबलला आपल्याला विड्थ द्यावा लागणार. विड्थ दिल्यानंतर काय होईल की आपला टेबल आहे तो प्रॉपरली डिस्प्ले होईल. 100% दिले व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपण काय करूया, या टेबलला रिफ्रेश करूया. आता बघू शकता, आपण नॉर्मली पहिल्या टेबलमध्ये बघा वरती एका लाईन मध्ये डिस्प्ले केलं, पण एका खाली आपलं एकच रेकॉर्ड डिस्प्ले झालेलं. म्हणजे नेम आहे त्याच्या खाली मल्टिपल टेबल, SR आहे त्याच्या खाली मल्टिपल टेबल, टेक्नॉलॉजी आहे त्याच्या खाली मल्टिपल टेबल. बरोबर. तसं इथे बघा, नेम आहे त्याच्यामध्ये 2 रेकॉर्ड डिस्प्ले होतात आहे. म्हणजे नेम आहे त्याच्यात काय झालं, हे 2 नेम डिस्प्ले झाले. जसं ऍड्रेस मध्ये एकच झालं तसं नेम मध्ये 2 झाले. याला आपण काय म्हणतो, कॉलम स्पॅन. बरोबर. तर हे आहे कॉलम स्पॅन. असं तुम्ही मल्टिपल टेबल्स मध्ये कॉलम स्पॅन यूज करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट, जर तुम्हाला काय करायचंय की टेबलला कॅप्शन द्यायचंय. बरोबर. म्हणजे तुमचा हा टेबल आहे
तर टेबल कशासाठी आहे किंवा कोणता टेबल आहे हे तुम्हाला मेन्शन करायचंय. तर तुम्हाला त्यासाठी काय यूज करावं लागणार आहे की टेबल कॅप्शन. ओके, टेबल कॅप्शन कसा असतो आणि त्यासाठी यूज करतो बघा आपण. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला टेबल कॅप्शन. ठीक आहे, आता टेबल कॅप्शन मध्ये काय होतं की मोस्टली हा जो टेबल आहे आपला त्या टेबलच्या खाली आपण एक कॅप्शन देतो, म्हणजेच काय त्या टेबलचं नाव डिस्प्ले करतो. म्हटले काय आपण याच्यात टाकूया कॅप्शन आणि कॅप्शन मध्ये टाकूया स्टुडंट इन्फॉर्मेशन. ओके, तर याने इंडिकेट काय होतं की हा टेबल काय आहे, म्हणजे कशासाठी आहे. तर एंटर टेबल एक कॅप्शन मिळतं, म्हणजेच काही नाव मिळतं. त्यासाठी आपण काय करतो, कॅप्शन देतो. आता बघा स्टुडंट इन्फॉर्मेशन हे टेबलच्या वरती डिस्प्ले होईल. बघू शकता हे स्टुडंट इन्फॉर्मेशन कसं आलेलं आहे बघा. बरोबर, तर हे काय टेबलचं कॅप्शन आहे, म्हणजे आपण याला स्पेसिफिक कॅप्शन असं देऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, टेबलमध्ये पॅडिंग आणि स्पेसिंग द्यायचे. बरोबर, म्हणजे जसं की हा आहे आता मल्टिपल ज्यावेळेस रेकॉर्ड घेतो त्यावेळेस खूप कंजेस्टेड होतं. बरोबर, तर त्यावेळेस आपण त्या टेबलला पॅडिंग आणि स्पेसिंग कसं देऊ शकतो तर तेव्हाला बघूयात आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला HTML टेबल पॅडिंग अँड स्पेसिंग. ठीक आहे, तर आपल्याला स्पेसिफिक त्याला जर पॅडिंग द्यायचं असेल तर कशा पद्धतीने आपण कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी यूज करतो तेव्हाला बघूया. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपल्याला पॅडिंग यूज करायचं आहे तर ऑलरेडी मी लास्ट सेशनमध्ये सांगितलं होतं की पॅडिंग आपण कशासाठी यूज करतो. बरोबर, तर त्यासाठी आपण काय करूया, एक टेबल क्रिएट करू आणि त्याच्यामध्ये मल्टिपल व्हॅल्यूज घेऊन तो टेबल क्रिएट करूया, म्हणजे तो प्रॉपरली अंडरस्टँड होईल. ठीक आहे, तर इथे आपण काय करूया, एक टेबल क्रिएट करूया. तर टेबलमध्ये आता काय करायचं, तर आपल्याला टीआर क्रिएट करायचे आणि टीआर मध्ये आपल्याला घ्यायचं टीएच. तर टीएच मध्ये पहिला घेऊया आपण फर्स्ट नेम, त्याच्यानंतर टीएच मध्ये आपण घेऊया लास्ट नेम. ओके, आणि त्याच्यामध्ये टीएच नंतर घेऊया आपण ऍड्रेस किंवा फोन नंबर. ओके, तर आपण याच्यात काय करू, मल्टिपल रेकॉर्ड्स टाकूयात, एंटर करूयात. तर टीआर टाकलं, टीआर मध्ये टीडी मध्ये नाव घेतलं PQR, परत टीडी मध्ये आपण नेक्स्ट घेऊया PQR1. ओके, आणि फोन नंबर एक टाकूया नेक्स्ट टीडी, तर टीडी मध्ये टाकला आपण नंबर. ओके, अजून एक आपण त्याच्यामध्ये टेबल डेटा टाकूयात. टेबल डेटा मध्ये पहिला टीडी मध्ये XYZ, लास्ट नेम आणि नेक्स्ट आहे फोन नंबर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलंय, टेबल क्रिएट केला. तर आपल्याला याला काय करायचंय, एक पॅडिंग म्हणजे पॅडिंग द्यायचे आणि स्पेस कसा मॅनेज होतो तो बघायचा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचंय, हा टेबल खूप छोटा दिसतोय बरोबर, म्हणून त्याला आपल्याला कंपल्सरी काय करायचे, विड्थ द्यायचे. बघा हा टेबल आहे खूप छोटा दिसतोय, तर त्याला काय करायचे, आपल्याला टेबल विड्थ द्यायचे. टेबल युजिंग स्टाईल मध्ये विड्थ गेले, मी विड्थ मध्ये टाकलं 100%. ठीक आहे, आता याला रिफ्रेश करूया, तर काय झाला, मोठा झाला. आता आपल्याला काय करायचे की या टेबलमध्ये आपल्याला पॅडिंग मॅनेज करायचे प्रॉपरली. बरोबर, पॅडिंग मॅनेज करायचा म्हणजेच काय, स्पेसिंग मॅनेज झाला. तर त्यासाठी आपण काय करणार, याला ऍज अ पॅडिंग म्हणून देणार. तर इथे बघा हे कसे डिस्प्ले झालेले आहेत बघा, आणि ज्यावेळेस आपण याला पॅडिंग देतो त्यावेळेस कशा पद्धतीने डिस्प्ले होतात बघा. तर आपण हे पॅडिंग आहे ते वरती देत नाहीये, कारण का आपल्याला स्पेसिफिक मध्ये बघायचं आहे यूज करून. ठीक आहे, तर त्यासाठी आपण देणार आहे टीएच मध्ये आणि टीडी मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, टीएच मध्ये स्टाईल प्रॉपर्टी यूज करून याला आपल्याला द्यावं लागणार पॅडिंग. बरोबर, तर पॅडिंग मध्ये मी काय म्हणलं 15 px. आधी पहिले एका फर्स्ट नेमला देऊन बघूया की पॅडिंग म्हणजे जे आपली बॉर्डर आहे किंवा टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये स्पेस कसा येतो मॅनेज होऊन बघा. हे बघा आता किती व्यवस्थित दिसतंय बघा. हे फर्स्ट नेम म्हणजे जसं आपण इथे बघा, इथं SR नंबर किंवा हा नेम यूज केला होता बरोबर, तर त्याची बॉर्डर आहे ती एकदम त्याला जवळून आलेली बघा. बरोबर, पण इथे कसं झालेलं आहे बघा, किती प्रॉपरली डिस्प्ले होत आहे. सेम
तसंच आपण जर TD ला पण देत असेल तर त्याचं बघा किती चांगल्या पद्धतीने मॅनेज होतोय तो. हे बघा, हे वाला कसा दिसतोय आणि हा खालचा कसा दिसतोय, बरोबर. त्यामुळं पॅडिंग आणि स्पेसिंग किती इम्पॉर्टंट आहे बघा. त्यामुळे तुम्हाला जर टेबलला अट्रॅक्टिव्ह बनवायचं असेल तर CSS प्रॉपर्टी असाइन करावं लागतील. म्हणजे तो टेबल आहे तो अजून लुक अँड फील चांगला दिसेल आणि त्याच्या प्रॉपर्टी पण व्यवस्थित दिसते. आता बघा हे मेन्शन नाही झालं कारण का TR ला दिला आपण, बरोबर. आपल्याला काय करायचंय, TD ला द्यायचं. झालं. आता बघा आपण जो स्टार्टिंगला बघितलेला टेबल होता आणि आता जो बघितलेला टेबल आहे तर ते बघा, ज्यावेळेस आपण याच्यामध्ये CSS प्रॉपर्टी अप्लाय करतो तर CSS प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने आपण ते मॅनेज करू शकतो, बरोबर. म्हणजेच काय की ह्या टेबलला आपण काय केलेलं आहे की टेबल पॅडिंग पण दिलेलं आहे आणि स्पेसिंग पण दिलेलं आहे, बरोबर. तर आपला जो दिसणारा टेबल आहे तो किती पद्धतीने किंवा किती चांगल्या प्रकारे तो डिस्प्ले होत आहे, बरोबर. तर याच्यासाठी आपण काय करतो, पॅडिंग आणि स्पेसिंग यूज करतो. तर पॅडिंग मध्ये 4 प्रॉपर्टीज असतात, बरोबर. त्या पॅडिंग मध्ये 4 प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो, जसं की टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट. म्हणजे कोणत्या साईडने किती स्पेसिंग पाहिजे हे पण करू शकतो. तर कसं बघणार आपण, फॉर एक्झाम्पल या पेजला मी रिफ्रेश करते, या पेजला राईट क्लिक करते, इन्स्पेक्ट करते. इन्स्पेक्ट केल्यानंतर बॉडीला येतो सिलेक्ट होऊन, फक्त आपल्याला परत एकदा सिलेक्ट करून इन्स्पेक्ट करायचंय. तर बघा पॅडिंग आलं. तर याच्यामध्ये बघा मी आता हे प्रॉपर्टी समजा पॅडिंग डॅश टॉप म्हटलं. आता बघा पॅडिंग म्हटलं की इथे बघा प्रॉपर्टी येतात, पॅडिंग टॉप, पॅडिंग राईट, पॅडिंग राईट आणि बॉटम वाली पण येते. इथे वरती जे आहे तर ते बॉटम वन डिस्प्ले केले जाते, बरोबर. तर पॅडिंग टॉप म्हटलं मी, पॅडिंग टॉप मला किती पाहिजे की 15 px पाहिजे. तर बघा फक्त पॅडिंग टॉपला आलेले, खाली इथे नाही आलेला, म्हणजे फर्स्ट नेम जो लिहिलेला आहे तर त्याच्या खाली तो नाही आलेला आहे, बरोबर. तर का नाही आला, कारण का केलेलं आहे आपण तिथे की तिथे आपण प्रॉपर्टी देताना काय केलेलं आहे की फक्त आणि फक्त पॅडिंग टॉपला दिलेले आहे. म्हणजे जी आपली प्रॉपर्टी आहे ती फक्त कशाला होते, पॅडिंग टॉपला अप्लाय होते, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की जी पण प्रॉपर्टी आहे तुम्हाला ज्या पद्धतीने मॅनेज करायची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण का ज्यावेळेस तुम्हाला ही प्रॉपर्टी कधी कधी काय होते की तुम्हाला फक्त लेफ्टला पॅडिंग द्यायचं तर त्यावेळी केसला पण तुम्ही काय करू शकता, इथे पॅडिंग जसं टॉप आहे तसं लेफ्ट म्हणून पण देऊ शकतो, बरोबर. तर तुम्ही असं पॅडिंग लेफ्ट देऊ शकता. तर पॅडिंग लेफ्ट दिलं की पॅडिंग लेफ्ट नुसार पण मॅनेज होतं, ठीक आहे. जसं की पॅडिंगच्या एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी यूज होतात, पॅडिंग लेफ्ट, पॅडिंग राईट, पॅडिंग टॉप, ओके. तर अशा पद्धतीनं मॅनेज झाल्यानंतर आपण त्याला स्पेसिफिक देऊ शकतो. आता बघा हे टेम्पररी आपण बघू शकतो, आपल्या कोडिंग मध्ये चेंज नाही होते. ज्यावेळेस मी आता याला रिफ्रेश करते तर आपली जशी प्रॉपर्टी आहे तशी ती डिस्प्ले होते. पण आपल्याला काय करायचंय की स्पेसिफिक जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही मॅनेज करू शकता, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, आपण याला तर दिले पॅडिंग, बरोबर. तर नेक्स्ट आपण कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो की बॉर्डर स्पेसिंग. जसं की आपण पॅडिंग म्हटलं तर पॅडिंग नंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे की बॉर्डर स्पेसिंग. तर आपल्याला टेबलला बॉर्डर स्पेसिंग द्यायचं असेल तर आपण कुठली प्रॉपर्टी यूज करणार, तर याच्यात बघा विड्थ जशी टाकलेली 100% तशी आपण इथे प्रॉपर्टी यूज करू शकतो, बॉर्डर स्लॅश स्पेसिंग. त्या बॉर्डर स्पेसिंग मध्ये तुम्ही देऊ शकता 30 px, ठीक आहे. तर इथे दिल्यानंतर बघा बॉर्डरच्या वरती स्पेसिंग आलेलं आहे, ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, तर बॉर्डरला हे काय झालेलं आहे, स्पेसिंग आलेलं आहे. हे अशा पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता, स्पेसिंग देऊ शकता. तर आपण बॉर्डर टाकलेली त्यामुळे ते प्रॉपरली डिस्प्ले होत नाही, पण बॉर्डरच्या इथे स्पेसिंग मॅनेज झालेलं आहे. जर आपल्याला विदाउट कलर बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता की बॉर्डर स्पेसिंग आहे ती कुठे डिस्प्ले होणार तुमची, ज्यावेळेस आपला आउटपुट आहे म्हणजे इथे ते स्पेसिंग क्रिएट होणार, ठीक आहे. तर हे झालं आपलं सेल स्पेसिंग. म्हणजे आपल्याला जर स्पेसिफिक स्पेसिंग द्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय यूज करतो, बॉर्डर स्पेसिंग करतो, ठीक आहे. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे आपला कॉलम स्पॅन आणि रो स्पॅन, ठीक आहे. तो वाला पॉइंट एक कव्हर करूया आपण टेबलमध्ये. आता HTML टेबल्स मध्ये आपला 3 पॉइंट फक्त पेंडिंग आहेत, ते म्हणजे कॉलम स्पॅन, रो स्पॅन, टेबल स्टाईलिंग आणि कॉलम ग्रुप.
ठीक आहे, तर ते वाला आपण आता बघूयात. तर नेक्स्ट आहे आपला पॉइंट HTML टेबल कॉलम स्पॅन अँड रो स्पॅन. ठीक आहे, तर आता ह्या सेल जे आपले मल्टिपल टेबल मधले सेल्स असतील म्हणजे काय मल्टिपल रोज आणि कॉलम्स, तर त्याला आपण कशा पद्धतीने कॉलम स्पॅन देऊ शकतो. आपण मगाशी बघितलं नेमला कॉलम स्पॅन दिलेला होता बरोबर 2. आता आपण रो स्पॅन कशा पद्धतीने मॅनेज करू शकतो तर ते वाले एक्झाम्पल बघूया. म्हणजेच काही कॉलम मध्ये आपण मगाशी काय केलं होतं की एक नेम म्हणून घेतलेला आणि त्याच्यामध्ये दिलेला, पण आता तेच आपण जर आपल्याला रोज मध्ये बघायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो तर ते वाला बघूयात एक्झाम्पल आपण. ठीक आहे, तर नेक्स्ट टेबल. तर टेबल मध्ये आपण काय करणार आहे TR. तर TR मध्ये घेऊया नेम, एकच घेऊया. ठीक आहे, हे कम्प्लीट झालं तर TR मध्ये आपण एकच घेऊया ते म्हणजे TH टेबल हेड. तर टेबल हेड मध्ये घेऊया आपण नेम बरोबर, कारण तुम्हाला आतापर्यंत मी ऑलरेडी मल्टिपल्स टेबल हेड क्रिएट करून दाखवलेले, त्यामुळे आपण आता काय करूया फक्त एकच टेबल हेड घेऊया. आणि नेक्स्ट TR मध्ये आपण काय करूया रोजला मल्टिपल रोज स्पॅन घेऊया. म्हणजे TR घेतला तर TR मध्ये आपल्याला काय करायचंय TH द्यायचंय बरोबर. तर TH देताना इथे काय करूया आता आपण बघा, आता फक्त इथे एकच दिला मी, तर इथे TH मध्ये आपण रोज स्पॅन घेताना काय करूया 2 घेऊया. रोज स्पॅन मध्ये मी काय केलं 2 घेतलं आणि इथं काय मी केलं फोन नंबर म्हटलं. ठीक आहे, एक घेतला, दुसरे घ्यायचे गरज नाही. आता रोज स्पॅन फोन घेतलं, आता डायरेक्टली आपण TD मध्ये काय करूया व्हॅल्यू पुटअप करूया. तर मी हा नंबर टाकला. ठीक आहे, आता इथे बघा TR मध्ये फक्त काय घेतलंय मी नेम घेतलेलं आहे बरोबर. नेम मध्ये काय येणार फोन म्हणून येणार, म्हणजे ह्याच्या रोजला काय येणार फोन म्हणून. पण आता आपल्याला काय करायचे 2 फोन नंबर दाखवायचे, म्हणजे हा जो फोन नंबर आहे ते 2 वेळा डिस्प्ले करायचे त्याचं रोज म्हणून बरोबर, 2 रोज म्हणून डिस्प्ले करायचं. तर काय करणार आपण नेक्स्ट परत TR घेणार आणि त्या TR मध्ये आपल्याला काय करायचंय सेम फक्त TD घ्यायचंय आणि TD करून फक्त तुम्हाला काय करायचंय नंबर प्रोव्हाइड करायचा. ठीक आहे, तर या केसला कशा पद्धतीने डिस्प्ले होते बघा. ठीक आहे, आता बघा नेम म्हणून आलेले, नेमच्या खाली बघा फोन म्हणून आलेले, तर फोन मध्ये तर 2 रोज डिस्प्ले झालेले बरोबर. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की त्याला रोज मेंटेन करू शकतो. ठीक आहे, तर हा झाला आपला कॉलम स्पॅन आणि रो स्पॅन. मग जे मगाशी आपण बघितलं ते कॉलम स्पॅन आणि हा जो आहे तो रो स्पॅन. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला टेबल मधला, तो म्हणजे स्टाईलिंग. म्हणजे तुम्हाला काय करायचं की टेबलला स्टाईलिंग द्यायचंय. म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण एखादा टेबल आहे तर झेब्रास स्ट्राइप्स मध्ये आपण डिस्प्ले वगैरे करतो, तर त्यासाठी काय यूज करणार ते वाले बघूया. ओके, तर नेक्स्ट आहे HTML टेबल स्टाईलिंग. HTML टेबल स्टाईलिंग. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कसं करणार बघा. जर आपल्याला टेबलला स्टाईलिंग करायचं तर कशा पद्धतीने आपण हे आउटपुट डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की त्याला n चाइल्ड म्हणून आपल्याला ऑप्शन घ्यायचं आहे, म्हणजे जसं की इव्हन आणि ऑड म्हणून बरोबर. तर त्यासाठी आपण काय करूयात की एक टेबल क्रिएट करूया. ठीक आहे, तर टेबल क्रिएट करण्यासाठी किंवा आपल्याकडे जर ऑलरेडी टेबल आहे तर त्याला आपण काय करू शकतो प्रॉपर्टीज असाइन करू शकतो. त्यासाठी बघा आपल्याकडे मल्टिपल टेबल्स ऑलरेडी झालेले आहेत, तर आपल्याला काय करायचं टेबलला स्टाईलिंग द्यायचंय. त्यासाठी आपण काय करू ऑलरेडी जे आपल्याकडे आहे त्याला आपण यूज करूया. फॉर एक्झाम्पल काय की आपल्याकडे ऑलरेडी TH आणि TD आहे बरोबर. याला एंटर करूया आणि एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं की टेबल रो आहे त्याला इव्हनला बॅकग्राऊंड कलर आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काही जे आपले टेबल रो आहेत त्याच्या इव्हनला आपल्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा. तर कशा पद्धतीने मॅनेज करणार बघा TR कोलन आता बघा NTH. ओके, NTH चाइल्ड म्हणून ऑप्शन आहे, याला क्लिक करायचंय. इन ब्रॅकेट आपण इव्हनला देणार आहे. इव्हन म्हणजे काय 2 4 बरोबर असे जे नंबर येतात त्याला. तर इव्हन सिलेक्ट केलं, याच्या बॅकग्राऊंड कलरला आपल्याला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. तर बॅकग्राऊंड कलर देताना थोडा डार्क देऊया, अशा टाईपचा देऊया थोडा. ठीक आहे, तर बघा स्टाईलिंग म्हणजे काय की जो इव्हन असेल त्याला हा कलर डिस्प्ले होईल. पण आता
आपल्याला बघायचंय की प्रायोरिटी कुठल्या CSS ला देता येते. ठीक आहे. तर बघा CSS मध्ये ऑलरेडी कलर आहे, तर आपण काय करू की हा कलर रिमूव्ह करूया. ठीक आहे. आता बघा मी आता काय करते, रिफ्रेश करते. तर बघा तो कलर केल्यानंतर बघू शकता तुम्ही, पहिला जो आहे तो 1 आपला कसं बघा इव्हन जे पण काय आहे त्याला डिस्प्ले झालेला आहे, बरोबर. म्हणजे झेब्रा स्ट्राईप आपण टेबल्स म्हणू शकतो. जो NTH चाइल्ड हा आपला सिलेक्टर आहे आणि सिलेक्टर थ्रू आपण काय करू शकतो की बॅकग्राऊंड कलर टू ऑल इव्हन देऊ शकतो टेबल रोज, बरोबर. त्याने काय झालं, स्टायलिंग झालं. म्हणजे जेवढे पण आपण क्रिएट केले होते त्याला मी काय केलं की सगळ्यांना कॉमन दिलं, कारण का इंटरनल मध्ये यूज केलं मी हे CSS टाईप कुठलाही इंटरनल, कारण का आपल्याकडे मल्टिपल टेबल होते. म्हणून मी काय केलं डायरेक्टली की मला टेबलला स्टायलिंग द्यायचं, तर कशा पद्धतीने डिस्प्ले झालं बघा हे, बरोबर. जसं आपण एक्सेल मध्ये बघतो तशा पद्धतीचं हे टेबल क्रिएट झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं की टेबलमध्ये स्टायलिंग यूज केलेले. असं स्टायलिंग तुम्ही ऑडला पण देऊ शकता, इव्हनला पण देऊ शकता, बरोबर. आणि कंबाईन जर व्हर्टिकल आणि जर समजा तुम्हाला हॉरिझॉन्टली द्यायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता. फॉर एक्झाम्पल काय की आपण NTH चाइल्डला दिलं इथं, बरोबर. पण तुम्हाला काय करायचंय, त्याच्या व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलला पण द्यायचंय तुम्हाला, बरोबर. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल झेब्रास टाईप पाहिजे तुम्हाला, तर आपला सिंटॅक्स कसा असणार आहे, तर बघा TH ला देऊया आपण कोलन NTH चाइल्ड, ओके, इन ब्रॅकेट. आता आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल द्यायचं, म्हणून मी काय केलं इव्हन सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर TD ला पण देणार आहे आपण. TH घेतलं त्याच्यानंतर TD पण NTH सिलेक्टर NTH चाइल्ड, ओके. आणि याच्यामध्ये पण आपण काय करूया आता इव्हन सिलेक्ट करूया, ओके. आता हे दिल्यानंतर बघा याला आपण काय करणार आहे, बॅकग्राऊंड कलर देणार आहे. तर बॅकग्राऊंड कलर देताना आपण काय करूया, दुसरा कलर सिलेक्ट करूया. ठीक आहे. आता आपण काय करूया, याला रिफ्रेश करूया. तर बघा हे कशा पद्धतीने डिस्प्ले झालेले, बरोबर. म्हणजे TD ला दिले. आपण अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टली मॅनेज करू शकतो युझिंग NTH चाइल्ड सिलेक्टर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये नेक्स्ट जो कॉलम ग्रुप आहे, म्हणजे टेबलला एखाद्या तुम्हाला कॉलम ग्रुप करायचा, तर ते कशा पद्धतीने तुम्ही कॉलम ग्रुप करू शकता. तर ते वाला पण एक्झाम्पल आपण कॉलम ग्रुपने घेतलेलं आहे ऑलरेडी युझिंग स्पॅननी. ठीक आहे. तर कॉलम ग्रुप मध्ये एक नवीन पॉइंट येतो, तो एक आपण कव्हर अप करू याच्या सेशन मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपला कॉलम ग्रुप. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, तर टेबल कॉलम ग्रुपचे एक्झाम्पल यूज करायचं आहे. ओके. HTML टेबल कॉलम ग्रुप. तर हे यूज करताना आपण काय करूया, एक नॉर्मल सिम्पली आपण एक काय करू, एक टेबल क्रिएट करू शॉर्ट मध्ये. ठीक आहे. समजा आपल्याला काय करायचंय, मंडे ट्यूसडे थर्सडे अशा टाइप मध्ये एक टेबल एक्झाम्पल क्रिएट करायचंय. तर आपण काय करूया नॉर्मली किंवा एक एक्झाम्पल शॉर्टली क्रिएट करून बघूया. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करूया, आपण एक टेबल घेऊया. ओके. टेबल मध्ये मी काय करते आता की आपण मंडे ट्यूसडे ह्याला फक्त आपल्याला सिलेक्ट करता आला पाहिजे युझिंग कॉलम ग्रुप. तर ते कसं करायचं ते वाला बघूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टेबल घेतला तर त्याला स्टाईल देऊया. स्टाईल मध्ये विड्थ प्रोव्हाइड करूया 100%. ठीक आहे. आता हा मेन पॉइंट झाला. आता कॉलम ग्रुप बघा, ज्यावेळेस आपण कॉलम ग्रुप करणार आहे त्यावेळेस इथं कॉलम ग्रुप म्हणून सिंटॅक्सच आहे, बरोबर. कॉलम ग्रुप मध्ये आपल्याला काय करायचं, कॉलम घ्यायचंय. कॉलम म्हणून घेतलं, एंटर करायचंय. तर याच्यामध्ये बघा हा एम्प्टी टॅग आहे, कॉलमला एंड टॅग नाहीये. त्याच्यामध्ये आपण घेतलं स्पॅन. स्पॅन मध्ये आपण टाकणार आहे 2. ठीक. आणि याला आपण स्टाईल देऊया. स्टाईल मध्ये आपण याला बॅकग्राऊंड कलर देऊया. तर बॅकग्राऊंड कलर मध्ये थोडा डार्क कलर घेते मी, ब्ल्यू व्हायलेट. तर कॉलम ग्रुप कशा पद्धतीने मॅनेज होतो बघा. तर कॉलम ग्रुप मध्ये नेक्स्ट आहे, आता आपण याला TR घेऊया, म्हणजे आपल्याला प्रॉपर मॅनेज करते. आता इथे मंडे, ओके, सॉरी TH मध्ये टेबल हेड घ्यायचे आपल्याला मंडे, आणि अजून एकच देऊया आपण ट्यूसडे आणि वेन्सडे. ओके. एवढंच करू म्हणजे तुम्हाला समजेल की
कशा पद्धतीनं कॉलम ग्राफ यूज होतं आपण ह्या दोन्हीसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे. तर TR मध्ये TH टाकलं, आता TR मध्ये आपण TD टाकूया म्हणजे व्हॅल्यू इन्सर्ट करूया. ठीक आहे. आता याच्यात आहे TD मध्ये आपण टाकूया 1. ओके. नेक्स्ट TD मध्ये टाकूया आपण 2. नेक्स्ट TD त्याच्यामध्ये टाकूया 3. ठीक आहे. हे वाला टाकलं आपण. तर हे टाकल्यानंतर आपण आता आउटपुट बघू एकदा. आपल्याला मल्टिपल करायचे, मग आपण काय करूया, TD मध्ये मल्टिपल घेऊया नंतर. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आता आपण जे यूज केलेलं होतं बघा मंडे आणि ट्युसडे वेन्सडे, तर याला आपण काय केलेलं ऑलरेडी कलर आहे त्यामुळे याला कलर डिस्प्ले झाला नाही. पण कॉलम ग्रुपने काय होतं की मंडे आणि ट्युसडे आहे ना, तर ह्याला फक्त तो कलर डिस्प्ले होणार आहे. बरोबर. कॉलम ग्रुपने काय होतं की स्पेसिफिक जे आपले कॉलमचे एलिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये 2 कॉलम्स डिफाईन होतात स्टाईलसाठी, त्या 2 कॉलमला फक्त काय होणार, आउटपुट डिस्प्ले होणार. म्हणजे कोणाला होणार, मंडे आणि ट्युसडेला. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीने काय करू शकतो की प्रॉपरली सगळा डेटा मॅनेज करू शकतो. ठीक आहे. तर आपण आज बघितलं, त्याच्यामध्ये एवढे सगळे पॉइंट्स कव्हर केले. तर हे पॉइंट्स मी तुम्हाला नेक्स्ट लाईव्ह मध्ये समजून देणारच आहे. तर नेक्स्ट मध्ये आपण HTML लिस्ट बघणार आहोत. तर आज आपण सेशन इथेच कम्प्लीट करूया. भेटूयात आपण नेक्स्ट सेशन मध्ये. ओके. सो थँक्यू एव्हरीवन.